आता इकॉनॉमिक सर्वेचं लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे बघा. यूट्यूबला ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या, कारण याच्यात इकॉनॉमिक सर्वेचे जे फॅक्ट्स आहेत ते आपण बघणार नाही. याच्यामध्ये त्याचं करंट बेसिक जे आहे CBB ते बघितलं जाईल. ते ऑलरेडी लेक्चर झालेलं आहे, ते तुम्ही बघू शकता तिकडे. आता याच्यामध्ये जसे वेगवेगळे कन्सेप्ट असतात बघा, जसा इथं GDP आहे, हे सगळे कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत. वेगवेगळे जे दिलेले आहेत, FDI काय आहे, ओके, सो नॉमिनल GDP काय असतो, रिअल GDP काय असतो, इच अँड एव्हरीथिंग जे आहे तर ते आपण डिस्कस करणार आहोत बघा. ओके, सो GDP जे आहे ही संकल्पना काय असते की GDP मध्ये काय असतं बघा, एका विशिष्ट टाइम पिरियडमध्ये तुम्ही किती वस्तू आणि किती सेवा ज्या आहे त्या प्रोड्यूस करता. म्हणजे सगळ्या ज्या काही सेवा आणि वस्तू एका विशिष्ट टाइम पिरियडमध्ये तुम्ही प्रोड्यूस केलेला आहे त्याची किंमत किती आहे, व्हॅल्यू, ते म्हणजे GDP जे आहे ते आपल्या इकॉनॉमीचं ओव्हरऑल जे आहे कॅल्क्युलेशन आहे की आपली इकॉनॉमी केवढी आहे, कशा पद्धतीने ती डील करते आहे. GDP चांगला असेल तर आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग मानली जाते, इन्व्हेस्टमेंट तिच्यामध्ये होऊ शकते. GDP जर घसरला तर परिस्थिती वाईट होऊन जाईल बघा. सो GDP म्हणजे काय, कुठल्याही एका स्पेसिफिक टाईम पिरियडमध्ये जेवढ्या काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन आपण करतो, ऑल, ओके, सर्व, त्याची जी व्हॅल्यू आहे, त्याची जी किंमत आहे ती GDP म्हणून आपण बघतो. आता स्पेसिफाईड टाईम म्हटल्यानंतर याच्यामध्ये काय असणार आहे, एक 1 इयर जे आहे फिनान्शियल इयर याच्यामध्ये घेतलं जातं बघा. आता GDPच्या बाबतीमध्ये बघा एक दुसरा उल्लेख याच्यामध्ये होता की रिअल GDP ग्रोथ जी आहे ती एक्सपेक्टेड किती आहे आपल्याला, 6.3 to 6.8 एवढी रिअल GDP ग्रोथ जी आहे तर ती आपल्याला एक्सपेक्टेड आहे. मग आता व्हॉट इज रिअल GDP अँड व्हॉट इज नॉमिनल GDP. नॉमिनल आणि रिअल GDP हे दोन आहे. आता याचा उल्लेख इकॉनॉमिक सर्वेमध्ये आहे बघा, रिअल GDPचा आहे. आता व्हॉट इज रिअल GDP अँड व्हॉट इज नॉमिनल GDP. आता याच्यामध्ये जे असतं बघा की नॉमिनल GDP मध्ये काय असतं की प्राइस सेम इयर जे आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर आत्ता 2025 मध्ये कुठल्याही गोष्टीचं जे आहे कॅल्क्युलेशन केलं 2025च्या किमतीनुसार, तर त्याला आपण काय म्हणणार, नॉमिनल GDP. ओके, आणि रिअल GDP काय असतो की याला बेस इयरशी आपण कॅल्क्युलेट करणार बघा. इथं जे राहील ते काय राहील, बेस इयर, ज्याला मराठीत आपण काय म्हणतो, आधारभूत वर्ष. आता आपल्या GDP आणि त्याच्यासाठी आधारभूत वर्ष जे आहे ते बदलण्यासाठीची समिती पण आता नेमण्यात चालू आहे आणि त्यात चेंजेस होऊ शकतात, कारण आपले बेस इयर खूप जुने झालेले आहेत. आता बेस इयर ही संकल्पना काय असते, आपल्याला एखाद्या किमती म्हणजे वस्तूची किंमत वाढली आहे की कमी झालेली आहे हे समजून घेण्यासाठी एक बेसिक काय लागतो, रेफरन्स लागतो बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जेव्हा पुण्यात आलो होतो तेव्हा मेसचं दर महिन्याचं जे काही हे होतं बघा, तर ते जवळपास एक 700-800 रुपये असं समथिंग होतं. आज ते किती आहे, 2500 वगैरे 3000 जे आहे, बरोबर. आज तुमचा जन्मनंतर झाला, त्याला कोण काय करणार ना. सो मुळात कसं आहे मला ना, एवढं कसं काय वाढलं. ओके, सो ह्या याच्यामध्ये काय आहे की तुम्ही जर बघितलं तर आपल्याला एवढं मी कम्पेअर केलं की मी पुण्यात आलो होतो आणि आज पुण्यातले रेट काय आहे, मी जेव्हा आलो होतो तेव्हाचे रेट काय होते, असं मी कम्पेअर केलं. मग आपल्याला कळतं की हे वाढलं आहे की कमी झालं, म्हणजे काहीतरी रेफरन्स घ्यावा लागेल. तो जो सेम रेफरन्स घेतला जातो इयरच्या बाबतीमध्ये, ते बेस इयर एक ठरवलं जातं. बरं, कुठलं वर्ष घ्यायचं बेस इयरला, असं वर्ष निवडलं जातं जिच्यामध्ये फ्लक्च्युएशन किमतींमधलं सगळ्यात मिनिमल होतं, खूप कमी होतं, असं वर्ष घेतलं जातं. त्याच्यानुसार जे आहे बेस इयर ठरतं. आता हे बेस इयर नव्याने जे आहे म्हणजे डिटरमाइन करण्यासाठी समिती आणि त्या गोष्टी आहेत. सो बेस इयरला धरून जे आहे, म्हणजे तुमचं जे बेस इयर असेल त्याच्यानुसार तुम्ही जेव्हा GDP काढता आणि त्याच्याशी कम्पेअर करता, तो असतो रिअल GDP. आणि ज्या वर्षी तुम्ही कॅल्क्युलेट करताय, समजा 2025 आहे इथं, ओके, आणि हे आहे 2011-12 समजा बेस इयर, मग त्या केसमध्ये जे आहे हे 2025च्या किमतींच्या तुलनेमध्ये GDP येणार बघा. म्हणजे आज एखाद्या XYZ वस्तूची किंमत किती आहे, हेच तुम्हाला जर रिअल GDPच्या याच्यात बघितलं तर मग बेस इयरशी कंपॅरिझन असणार आहे. हा याच्यातला एक बेसिक डिफरन्स आहे बघा. आता याच्यामध्ये जे असतं की याच्यात इन्फ्लेशन लक्षात येईल का आपल्याला. इन्फ्लेशन म्हणजे काय, महागाई जे आहे किंवा जे आहे ज्याला आपण म्हणतो भाववाढ जी आहे ती लक्षात येईल का आपल्याला. काय 25च म्हटल्यानंतर भाववाढचा संबंधच येत नाही. इन्फ्लेशन कुठं लक्षात येईल तुम्हाला, इथं लक्षात येईल बघा, कारण 2011-12 मध्ये काय रेट होता, आज किती आहे त्याचा रेट, हे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर जे आहे की हे सोपं असतं बघा कॅल्क्युलेट करायला, कारण काय त्याच वर्षाच्या किमती तुम्हाला घ्यायच्या. आणि इकडं जे आहे रिअल GDP मात्र तेवढा सोपा नाही आहे, थोडा डिफिकल्ट तुम्हाला जातो बघा. आता इथं जे असतं की रिअल GDP पेक्षा व्हॅल्यू कशा असतात,
हायर असतात बघा. का? कारण बेस इयरमधली किंमत आणि आताच्या वर्षातली किंमत कोणती जास्त असणार आहे? युजली आत्ताची चालू वर्षाची किंमत जी आहे, दॅट्स इट. तिच्यामुळे याच्या किमती कशा असतील, त्याचे जे आकडे असतील तर ते हायर असतील ॲज कम्पेअर टू रिअल GDP. ओके, कारण 2012 मधले आकडे आणि 2025 मधले आकडे, तर ऑब्विसली काय असणार आहे, 2025चे आकडे मोठे असणार, असं सिंपल आहे बघा. क्लिअर कन्सेप्ट लक्षात आली. नॉमिनल GDP रिअल GDP काय असतो एवढं लक्षात ठेवायचं. रिअल GDP बेस इयरला काउंट होणार, नॉमिनल GDP चालू वर्षाला करंट इयरला काउंट होणार बघा. ओके, आणि GDP काय असतं, कुठल्याही स्पेसिफिक टाईम पिरियडमध्ये जेवढ्या काही वस्तू आणि सेवांची निर्मिती तुम्ही करणार आहे त्याची जी किंमत असणार आहे ती म्हणजे GDP. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे बघा ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. ही एक कन्सेप्ट असते बघा. ओके, नावातच आहे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. व्हॅल्यू ॲडेड म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची किंमत वाढणं. व्हॅल्यू ॲडेड म्हणजे जे आहे किंमत वाढणं. आता इथं काय असतं बघा, रिअल ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड काय असतं की कुठल्याही वस्तू किंवा सेवेची जी काही किंमत वाढेल बघा, ओके, तर ती हिच्यात बघितली जाते. पण आता हिच्यातून काय असतं की रिअल ग्रॉस व्हॅल्यूमध्ये काय असतं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मायनस केली जाईल बघा तिच्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आहे, हा पेन बनला तर या पेनासाठी कच्चा माल लागला आहे, प्रक्रिया झालेली आहे काहीतरी. ओके, 4 फॅक्टर्स असतात बघा, लँड, लेबर, कॅपिटल. ओके, सो तसं याच्यासाठी जे काही प्रोडक्शन कॉस्ट यायची, ती प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती काय होईल, मायनस होणार याच्यातून, आणि बाकी मग काय राहील, व्हॅल्यू ॲडेड. म्हणजे आपण जो काही रॉ आणला आहे, म्हणजे साधी गोष्ट, पावभाजी वगैरे खात असाल तुम्ही, है ना, पावभाजी बनवायला काय लागतं, बटाटे, टोमॅटो, पावभाजीचा मसाला, है ना, अजून काय लागतं, पाणी टाकतं ते वरतून. ओके, हां, वाटाणे लागतात बघा, हां ना. म्हणजे हे झालं रॉ मटेरियल, याची एक किंमत आहे बघा. आणि जेव्हा ते प्रोसेस होऊन बनलं तर त्याची जी किंमत झाली ना वाढलेली, व्हॅल्यू ॲडेड आहे ते तिच्यामध्ये. ओके, तुम्ही असं म्हणणार का बटाट्याचं 40 रुपये किलो आहे, एवढीशीच पावभाजी तुम्ही दिली तर 1 किलो पावभाजीचा रेट किती असतो आजच्या डेटमध्ये? मग तुम्ही असं कॅल्क्युलेट करणार का की किती बटाटे किती टोमॅटो त्याचा रेट एवढाच आहे, मग तुम्ही एवढा कसा लावला? ओके, म्हणजे जी व्हॅल्यू ऑफ प्रोडक्शन आहे ती मायनस होऊन जे काय त्याचं जास्तीचं गणित आहे ते काय आहे, व्हॅल्यू ॲडेड आहे बघा. ओके, आता हिच्यामध्ये जे आहे की हे ज्या वेळेस आपण करतो, एक तर जे आउटपुट असतं बघा, तर व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ती किंमत असते, आणि हिच्यामध्ये इंटरमिजिएट कन्झम्पशन जे असतं बघा ते म्हणजे कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल. कुठलीही गोष्ट बनवायची तर रॉ मटेरियलची किंमत किती आहे, युटिलिटी, ट्रान्सपोर्टेशन. ओके, म्हणजे ते केक बनवायची ऑर्डर घेतात बघा बरीच लोक जे आहेत. ओके, बड्डेचे केक, बड्डे सोडून सगळं कुठल्याही गोष्टी सेलिब्रेट करायला आजकाल केक वगैरे लोक कापतात. मग तो केक बनवलेली व्यक्ती जी आहे ती केक बनवते, त्याच्यासाठी रॉ मटेरियल आणते, मेहनत घेते, नंतर तो केक तुमच्या घरी पोहोचून दिला जातो, है ना, होम डिलिव्हरी वगैरे जे आहे तर त्याचं पण कॅल्क्युलेशन होईल ना तिच्यामध्ये. तुम्ही 10 किलोमीटरवर केक जो आहे तो त्याचा थोडे उडत जाणार आहे तिथं, है ना, तुम्हाला न्यावं लागेल. मग जाणं आणि येणं म्हणजे 20 किलोमीटरच्या ट्रान्सपोर्टेशनचा विचार आहे ना तिच्यामध्ये. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. मग हे काय असतं, इंटरमिजिएट कन्झम्पशन आहे बघा. ओके, मध्यवर्ती. ओके, सो हे एक लक्षात ठेवा. आता एक तर जे आहे रिअल ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड काय असतं बघा. आता याच्यात पण रिअल जसं GDP आहे तसं रिअल ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड काय असतं, तर तुमचं जे आउटपुट आहे आणि इंटरमिजिएट कन्झम्पशन आहे. म्हणजे जर समजा केकची किंमत जी आहे ती 300 रुपीज लागली आणि इंटरमिजिएट कन्झम्पशन जो काही रॉ मटेरियल, मेहनत, ट्रान्सपोर्ट ही किंमत जी आहे समजा ती 150 रुपये असेल, तर तुमचं जे आहे रिअल GDP किती, रिअल ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड किती झालं, 150. 300 मायनस 150. आलं लक्षात? ओके, सो ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ही गोष्ट लक्षात ठेवायची, किती व्हॅल्यू ॲड झालेली आहे तुमच्या मूळ जे आहे रॉ मटेरियल प्लस त्याच्यावर केलेली मेहनत. ओके, GVA. आताही तुम्हाला कुठलेही तुम्ही जर महिन्याचे मॅगझिन्स वगैरे बघितलं, PRS वगैरे बघितलं, त्याच्यात हा शब्द रुटीन असतो प्रत्येक वेळेस, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. ओके, आता ह्या कन्सेप्ट अशाही जे आहे इकॉनॉमीच्या बॅचमध्ये होतीलच तुमच्या, परत एकदा होतील, तिथं रिव्हिजन होईल तुमचं. आता इथं एक दुसरा शब्द आहे बघा, रिटेल हेडलाईन इन्फ्लेशन जे आहे बघा. इन्फ्लेशन आत्ताच विषय झाला इन्फ्लेशनचा, जे आहे की नॉमिनल GDP मध्ये इन्फ्लेशन तुम्हाला मिळणार नाही, कारण ते करंट इयरला आपण मोजलेलं आहे. पण तुम्हाला इन्फ्लेशन कुठं मिळणार, रिअल GDP, कारण तिथं काय होईल,
बेसशी डायरेक्टली ते कनेक्टेड आहे. मग आता इथं रिटेल हेडलाईन इन्फ्लेशन नावाची जी गोष्ट आहे, आता याच्यामध्ये हा शब्द महत्त्वाचा हेडलाईन. आता बघा रोजचा जर पेपर आपण बघितला न्यूजपेपर तर त्याची हेडलाईन बदललेली राहते बघा, बरोबर. तसंच हे असतं इन्फ्लेशन की हिच्यामध्ये फूड एनर्जी याचा विचार केलेला असतो की ज्यांच्या किमती खूप जास्त फ्लक्च्युएट होत असतात, म्हणून जे आहे याला काय म्हटलं जातं हेडलाईन इन्फ्लेशन. आणि जिच्यामध्ये असं एनर्जी वगैरे फ्यूल त्याचा विचार केला जात नाही ते असतं कोर इन्फ्लेशन जे आहे बघा. ओके, कारण तिच्यामध्ये तेवढेसे फ्लक्च्युएशन्स आपल्याला मिळत नाहीत. ओके, आता हेडलाईन इन्फ्लेशन जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे की 4.9 to 5.4 जे आहे. आता हेडलाईन इन्फ्लेशन जी आहे बघा तर हिच्यामध्ये जे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स असते बघा CPI. ओके, आता दोन गोष्टी आहे, एक असतं WPI आणि दुसरं असतं CPI. कन्झ्युमर प्राईस इंडेक्स आणि WPI काय असतं होलसेल प्राईस इंडेक्स. आता त्याच्या नावातच आहे होलसेल. ओके, आता जेव्हा आपण आपल्या डे टू डे आयुष्यामध्ये काही गोष्टी विकत घेतो, ओके, तर आपण किती विकत घेतो बरं आपल्या कुटुंबासाठी किंवा तुम्ही स्वतःसाठी. आता तुम्ही इथं राहता, तुम्ही टूथपेस्ट वगैरे वापरत असाल ना, सकाळी वापरता का? हां, काही लोक दंतमंजन वापरू शकतात ना, त्यांना असं वाटलं नाही ना. आणि काही लोक दातूनवाले पण असतील ना, ज्याच्या हॉस्टेलच्या बाजूला निंबाचं झाड असलं तर कडुनिंबाचं आपलं. आजकाल महाकुंभमध्ये दातून विकून लोक जे आहेत ते करोडपती होत आहेत बघा, व्हिडिओ आलेत. मुळात तुम्ही तुमच्यासाठी आता जर समजा टूथपेस्ट किंवा दंतमंजन किंवा काही घ्यायला गेलात, किती घ्याल बरं तुम्ही एका वेळेस विकत जर घ्यायला गेलं तर? हा ना, काही एवढं मोठं घ्याल फॅमिली पॅक ते असतं ना डीमार्टमध्ये, फॅमिली पॅक त्याच्यावर 2-3 ब्रश फ्री. ओके, असला प्रयोग कराल का तुम्ही? बबूल पैसे वसूल असला प्रकार होणार ना. कन्झ्युमर जो आहे तो त्याच्या रिक्वायरमेंटनुसार गोष्टी घेतो बघा. आणि होलसेलमध्ये नावातच आहे होलसेल, मोठ्या प्रमाणावर जे आहे आयदर तो विक्रीसाठी घेऊ शकतो हा ना, अजून काही बिझनेस करायला घेऊ शकतो. तुमचं तसं नाही, तुम्ही तुमच्या लेवलला तेवढं खरेदी करता बघा. किंवा आपण कुटुंबासाठी जरी घ्यायचं म्हटलं तर ॲट अ टाईम आपल्या गरजेनुसारच आपण वस्तू खरेदी करतो. सो हिच्यामध्ये जे असतं ना CPIमध्ये कुणाचा विचार केला जातो? कन्झ्युमरचा जो आहे ग्राहकाचा विचार हिच्यामध्ये महत्त्वाचा आहे बघा. आणि एकतर जे आहे हिच्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत बघा, फूड एनर्जी अशा सगळ्या गोष्टींचा हिच्यामध्ये विचार केला जातो. कारण आपली जी महागाई आहे त्याचं डायरेक्टली रिलेशन कुठं आहे? या दोन गोष्टींशी आहे बघा. म्हणजे इकॉनॉमिक सर्वे जेव्हा तुम्ही वाचता मग त्याच्यात नंबर ऑफ टाईम्स असतं बघा की फूडमध्ये इन्फ्लेशन का झालेलं आहे. मग प्रोटीनचा इंटेक, नॉन व्हेजच्या किमती वाढल्या, मग तिकडं जे आहे त्याचं इन्फ्लेशन तिकडं बघायला मिळतं आपल्याला. किंवा एनर्जी जी आहे बघा, जागतिक स्तरावर आता जिओपॉलिटिकल टेन्शन्स आले होते. ह्या जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे काय होतं की आपल्या याच्यामध्ये जे आहे तेलाच्या किमती वाढू शकतात है ना. मग तिच्यामुळे जर तेलाच्या किमती वाढल्या, इकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर काय होईल? गावाकडून शहरामध्ये जे काही मेथीची भाजी येणार आहे तिची किंमत वाढून जाईल बघा. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली तिच्यात. ते होतं ना आता थोड्या वेळापूर्वी GVच्या याच्यामध्ये इंटरमिजिएट ट्रान्सपोर्ट पण लागेल ना तिथं. सो ती एक गोष्ट असते, मग तेवढ्या किमती वाढून जातात. म्हणजे हे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात. आता WPI आणि CPI जे आहे बघा, WPI जे आहे तर हिच्यामध्ये होलसेल लेवलला विचार केला जातो. याचा MCQ ज्या वेळेस विचारला जाईल तर हिच्यामध्ये सगळ्यात मेजर डिफरन्स आहे, याच्यात फक्त वस्तूंचा विचार होतो, ऑनली गुड्स ऑनली. ओके, आणि जे CPI असतं बघा तर हे जे आहे रिटेल लेवलला जे आहे, रिटेल म्हणजे आहे हे सगळे दुकानं जे आहेत बघा इथं गल्ल्यांमध्ये हे काय रिटेल दुकानं आहेत. मार्केट यार्डला आपण गेलो तर तिथं काय आहे होलसेलची दुकानं आहेत बघा. ओके, म्हणजे ॲट अ टाईम तुम्हाला मोठ्या लेवलला त्या गोष्टी डील कराव्या लागतील. सो गुड्स अँड सर्व्हिसेस बोथ CPIचं वैशिष्ट्य आहे बघा. MCQसाठी हे लक्षात ठेवायचं की CPIमध्ये काय आहे, वस्तूंबरोबर सेवांचा सुद्धा विचार केलेला आहे. क्लिअर? सो वस्तू आणि सेवा दोन्ही गोष्टींचा विचार तिच्यामध्ये केला जातो. हेच जर तुम्ही इकडे गेलात तर इथं वस्तू आणि सेवांचा विचार नसणार आहे. ओके, तिकडं फक्त काय राहील गुड्स जे आहे. हे पहिल्या स्टेजचं ट्रान्झॅक्शन असतं. हे जे असतं हे फायनल स्टेजचं ट्रान्झॅक्शन आहे. कारण जे आहे फायनल स्टेजचं ट्रान्झॅक्शन का? कारण तुम्ही टूथपेस्ट विकत घेतलं आहे, आता तुम्ही टूथपेस्ट खोलून तुमचं काम सुरू कराल सकाळी, बरोबर. त्याच्यानंतर परत ते टूथपेस्ट विकायला जाल का कुठं? नाही, तुम्ही फायनल एंडला यूज करताय त्याला. हेच होलसेलवाला काय करतो, मोठमोठे कर्टन घेऊन येणार किंवा जे आहे ट्रक भरून आणणार आणि ते लोकांना विकणार. तर ती फायनल स्टेज नाही आहे. ओके, होलसेलरकडून अजून छोटा दुकानदार घेऊ शकतो, तो त्याला पुढं विकणार आहे.
सो ही सुरुवात आहे बघा, ही फर्स्ट स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन आहे बघा. ओके, याच्यामध्ये जे आहे की जर तुम्ही बघितलं की हे इथून समजा इथं मॅन्युफॅक्चरर जे असतात, होलसेलर जे असतात ते पे करतात, इकडं कोण असतं, कन्झ्युमर असतो बघा. आता याचं जे बेस इयर जे आहे 2011-12 असे बेस इयर आहे, याच्यावर पण चर्चा चालू आहे सध्या, आपल्याला हे रिवाईज करायचे आहेत बघा. ओके, मग आता याच्यात मेजर काय असतं बघा की मशनरीज पण असतात बघा मोठ्या मोठ्या, किंवा सिम्पल, आता या क्लासरूमचं उदाहरण घ्या, हा डिजिटल बोर्ड आहे, तुम्ही असं घ्याल का घरी, काही संबंध येत नाही बघा. ओके, हा तुम्ही टी व्ही घेऊ शकता, याच्यापेक्षा डबलचा टी व्ही घ्याल तुम्ही, भिंत भरून टी व्ही लावाल घरी, असं होऊ शकतं. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की तुम्ही हे जे आहे हे स्वतः काही घेणार नाही घरी, का, कारण ॲज सच आपल्याला फॅमिली लेवलला याची काही गरज नाही. म्हणून होलसेलमध्ये जे आहे अशा कितीतरी गोष्टी असतात, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किंवा कॅपिटल लॉंग टर्मसाठीचे मशनरीज वगैरे, त्या होलसेलमध्ये त्याचा विचार होतो. कन्झ्युमर CPI त्याचा काही संबंध येत नाही. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा. सो त्याच्यानंतर जे आहे RBI जे आहे इन्फ्लेशनसाठी कशाचा विचार करते, CPI. ओके, CPI कन्झ्युमर प्राईस इंडेक्स जे आहे त्याचा विचार जो आहे RBI कडून जे आहे इन्फ्लेशन किंवा चलनवाढ किंवा महागाई किती वाढली ते बघण्यासाठी केला जातो. आता इथं जे आहे दुसरी टर्म आहे बघा, रिटेल इन्फ्लेशन. ओके, म्हणजे किरकोळ चलनवाढ जी आहे, रिटेल इन्फ्लेशनचा जर विचार केला बघा आपण, तर याला पण कन्झ्युमर प्राईस इंडेक्सच म्हटलं जातं बघा. हे वरती बघितलं ना, RBI काय वापरतंय, CPI वापरतंय, कशासाठी, फॉर द सेक ऑफ इन्फ्लेशन. सेम जे आहे रिटेल इन्फ्लेशनच्या याच्यामध्ये कन्झ्युमर प्राईस CPI जे आहे हे ट्रॅक करतं बघा, चेंज इन रिटेल प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिस विच हाऊस होल्ड परचेस फॉर देअर डेली कन्झम्पशन. म्हणजे आपल्या घरामध्ये डे टू डे लाईफसाठी ज्या गोष्टी खरेदी केल्या जातात त्याचा विचार कशात होतो, या रिटेल इन्फ्लेशनमध्ये किंवा कन्झ्युमर प्राईस इंडेक्समध्ये. मला सांगा बरं अशा गोष्टी की ज्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला लागतात, काय काय लागतं बरं दिवसाला. सकाळी उठल्याबरोबर ब्रश, बस का, ब्रश केला नाही केला, चहा लागतो, दूध लागतं, है ना, पाव, खारी, ब्रेड, अंडे, है ना, जे व्हेज असतील ते पनीर. ओके, असं सगळं जे आहे तर ते त्या केसमध्ये जाणार, म्हणजे डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला भाजीपाला लागणार आहे. ओके, अशा ज्या गोष्टी असतात ना याचा विचार याच्यामध्ये जास्त आहे बघा, कारण इथं फरक पडला तर तुमच्या डेली लाईफमध्ये फरक पडतो आणि डायरेक्टली सिटिझन्स, आम आदमी जो आहे ना, त्या आम आदमीचा मूड खराब होऊन जातो इथून जे आहे. कारण त्याचं सिंपल आहे, कुठलीही व्यक्ती काम करते तर बऱ्यापैकी त्याचं इन्कम फिक्स आहे. मॅक्झिमम लोकांचं, थोडं फ्लक्च्युएट काही लोकांचं होऊ शकतं, बऱ्यापैकी काही लोकांचं इन्कम जे आहे तर ते फिक्स आहे, नोकरदार वर्ग आहे किंवा किती पगार मिळणार आहे, काय मिळणार आहे. मग जर तुमचं तेवढं इन्कम फिक्स आहे, सो त्या केसमध्ये काय होईल, साधी सरळ गोष्ट असेल बघा की तेवढं इन्कम जर फिक्स आहे आणि जर इकडे भाव वाढून गेले तर मग काय होणार, तुमचा मंथली जे काही एक्सपेंडिचर आहे आणि त्याचे सगळे गणित आहे ते कोलमडून जातील बघा. ओके, सो असं सगळं ते आहे, तिच्यामुळे डे टू डे लाईफमधल्या गोष्टींवर फोकस केला जातो. त्याच्यानंतर बघा कॅपेक्स नावाची एक टर्म आहे इथं, कॅपेक्स कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर भांडवली खर्च जो आहे बघा, मराठीमध्ये काय म्हणणार याला, भांडवली खर्च. आता हे काय असतं बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर हिच्यामध्ये जे आहे जो काही पैसा असतो बघा तो कशासाठी केला जातो, लॉंग टर्मच्या ॲसेटसाठी. त्याचं पण बेस्ट एक्झाम्पल हा डिजिटल बोर्ड आहे बघा. हा डिजिटल बोर्ड काय आहे, लॉंग टर्म ॲसेट आहे हा, किंवा हा लॅपटॉप आहे, हा कॅमेरा आहे, हे सगळं काय आहे, लॉंग टर्म ॲसेट आहे बघा. ओके, जसं आता तुमच्या हातातला पेन आहे, या रुचिताच्या हातातला पेन आहे बघा, जेल पेन आहे हा, किती 5-10 रुपये, किती रुपये किंमत आहे, 7 रुपयाचा पेन आहे. हा लॉंग टर्म ॲसेट आहे का, नाही. संपला की रुचिताला डस्टबिनमध्ये टाकून देईल किंवा तिची इच्छा असेल ती टाकून जाईल ती, बरोबर. लॉंग टर्म ॲसेट हिच्यामध्ये नाही आहे बघा. लॉंग टर्म ॲसेट काय असतात, जास्त कालावधीसाठी तुम्ही वापरता बघा. ओके, सो ज्यांच्या नाकावर चष्मे आहेत बघा, आता हे लॉंग टर्म ॲसेट आहे. ओके, असं असतं का चष्मा सकाळी वेगळा संध्याकाळी वेगळा 2 दिवसांनी फेकून दिला, असं होत ना ना ना. किती वर्ष आले बरं तुमच्या नाकावरच्या का चष्म्याला, वर्षातच गणित आहे ना याचं, म्हणजे आत्ता बनवलं असेल त्यांनी सोडून द्या. ओके, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष, बरोबर. काही ना तर तिच्यातून पण दिसत नाही तरी ते बदलत ना, तेवढं नाही चांगला आहे चष्मा, वारंवार पुसून परत घालतात, लॉंग टर्मचा ॲसेट आहे हा. ओके,
म्हणजे अशा ज्या कंपन्या आहेत, आता कॅपिटलमध्ये कशाचा विचार असतो, ज्या कंपन्या आहेत तिच्यातली मशिनरी आहे, अशा गोष्टींचा विचार इकडं असणार आहे बघा, की लॉंग टर्मसाठीचे ॲसेट. आपल्या घरात कुठले लॉंग टर्म ॲसेट असतात बरं? टी व्ही, फ्रीज है ना, फॅन, ओके, अजून ओके गॅस है ना. गॅस लॉंग टर्म नाही, ते शेगडी आहे गॅसची है ना गॅस ओके. सो याच्यामध्ये जे आहे कॅपिटल एक्सपेंडिचर जे राहील बघा, ओके, तर ह्या अशा गोष्टींवर जो काही खर्च होतो की जे लॉंग टर्मसाठी आहे, दीर्घकाळाच्या वापरासाठी आहे, ते कॅपिटल एक्सपेंडिचर असतं. आता याच्यामध्ये फिजिकल बिल्डिंग, इक्विपमेंट, ओके, पेटंट, ट्रेडमार्क. आता बघा टँजिबल इनटँजिबल असा पण एकदा MCQ येऊन गेलेला आहे. टँजिबल इनटँजिबल. इनटँजिबल म्हणजे काय? अशा गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्या पेटंट किंवा जे आहे ट्रेडमार्क सारख्या गोष्टी, ओके, किंवा पेटंट वगैरे तुम्ही ऐकले असतील ना, की XYZ प्रोडक्टचं पेटंट घेतला बाबा, ओके. किंवा आता मधल्या काळामध्ये एक इश्यू झालेला आहे, तुम्ही जर एक कॅम्पमधला बर्गर खाल्ला असेल बघा, फेमस आहे तर कॅम्पमधला बर्गर, तो बर्गर प्लस एक बर्गरचा एक ब्रँड आहे बघा इस्टॅब्लिश झालेला, ह्या दोघांमध्ये कोर्टाची केस चालू आहे सध्याच्या. अरे परत झाली ना ती, ते तो पहिले मैंने लिया था उसके बाद फिर से हो गया वो झगडा, है ना. एवढं सोपं नसतं ते, ही म्हणजे ते कसं आहे, ते जिद्दीचा कार्यक्रम आहे तो आता, ओके, इकडं नाही तर तिकडं. सो बेसिकली जे आहे परत इश्यू सुरू झाला आहे तो. मग आता ह्या केसमध्ये जे आहे बघा, ट्रेडमार्क इनटँजिबल आहे आणि ते टँजिबल जे असतात ते फिजिकल जे आहे बघा, बिल्डिंग, इक्विपमेंट्स. आता वेगवेगळ्या ज्या बिल्डिंग्स आहेत बघा, है ना, लॉंग टर्म ॲसेट आहेत ते, ओके. सो किंवा इक्विपमेंट जे असतील. त्याच्यानंतर जे आहे बघा नेक्स्ट वन जे आहे, ओके, आता बघा ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे आहे बघा, नॉन परफॉर्मिंग ॲसेट याला काय म्हणतात? बुडीत कर्ज जे आहे बघा तुमचं, ओके. नॉन परफॉर्मिंग ॲसेट काय असतो? बुडीत कर्ज जे आहे, म्हणजे तुम्ही लोन घेता, लोन घेतल्यानंतर दर महिन्याला तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा है ना हप्ता पे करायचा आहे तिकडं. मग आता जर तुम्ही असं केलं की सलग 3 महिने दांडी मारली बँकेला, ओके, समजा ते जे काही डेट असेल 1 तारीख आहे, 2 तारीख आहे, 5 तारीख आहे, मग बँक म्हणणार की बाबा ह्या दिवशी तुम्हाला पैसे भरायचे आहेत. तुमच्या बँकेत पैसेच ठेवले नाही तुम्ही, मग काय होईल? गोंधळ होईल सगळा. मग बँक विचारते तुम्हाला, है ना, तब्येत ठीक आहे नाही आहे, है ना, पहिला महिना झाला, दुसरा झाला, तिसरा, 90 डेज झालेत की काय होतं ते NPA मध्ये जातं बघा, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. नावातच आहे नॉन परफॉर्मिंग, कसलाही परफॉर्म न करणारा ॲसेट, जसा आहे तसा, काय हालचाल करत नाही. मग बँकेला जे तिच्यातून फायदा भेटणार आहे, जे व्याज मिळणार आहे, बँकेचं गेलं सगळं जे आहे बघा, है ना. म्हणजे थोडक्यात काय, बँकेला एक प्रतिविजय मानल्या भेटला असं ते असतं, ओके. छोटा मोठा डिपेंड करतं ते, आता ते लोन किती त्याच्यानुसार. आता याच्यामध्ये हे कशासाठी महत्त्वाचं असतं की जे अनपेड लोन असतात, आता एक ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेटचा विचार केला ना की हे जे टोटल अमाऊंट ऑफ अनपेड लोन्स, जे कर्ज तुम्ही बँकेला परत केलेलं नाही आहे, है ना, आणि जे आहे बँकेचं जे आउटस्टँडिंग आहे त्याच्या अगेन्स्ट अनपेड लोन्स, की किती द्यायचं होतं, किती दिलेलं नाही आहे. म्हणजे आता काही लोकांचं कसं असतं की ते काही भरतात आणि काही भरत नाही बघा. म्हणजे तुम्हाला बँकेला जे आहे 10 लाख भरायचे, तुम्ही 2 लाख भरले आणि त्याच्यानंतर तुम्ही गायब झालं, असं होऊ शकतं, ओके. सो त्या केसमध्ये जे आहे आउटस्टँडिंग किती होतं, किती बाकी आहे त्याच्यातलं. आता हे NPAमुळं बँकेचं फायनान्शियल हेल्थ ठरत असतं. जर बँकेतले मॅक्झिमम लोक डिफॉल्टर झालेत आणि त्यांनी जर लोन नाही पे केलं तर मग प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल हे सगळं. त्याच्यानंतर जे आहे की नेट NPA जे आहे बघा, ओके, नेट NPA जे आहे की हिच्यामध्ये डिडक्शन जे असतं बघा ग्रॉस NPA मधून जे आहे. आता याच्यात एक शब्द आहे की आफ्टर प्रोव्हिजन्स फॉर ग्रॉस NPA. आता हे प्रोव्हिजन्स काय असतात ते आपल्याला बघायचे आहेत बघा. आता प्रोव्हिजन्स फॉर नॉन परफॉर्मिंग ॲसेट, आता प्रोव्हिजन हा जो शब्द आहे की तरतुदी असं मराठीमध्ये याला म्हटलं होतं. तर याच्यात कसं असतं बघा की बँकेला पण माहिती आहे की उद्या असं जर झालं, म्हणजे बघा तुम्हाला जर तुमच्या मित्रांनी मैत्रिणींनी पैसे मागितले की मला 500 रुपये पाहिजे, ओके, 2000 रुपये पाहिजे, 5000 रुपये पाहिजे, डिपेंड करतं समोरचा किती मागतोय. तुम्ही किती पैसे द्याल बरं समोरच्याला?
तुम्हाला समोरच्यानी जे आहे 5,000 रुपये मागितले, तुम्ही किती पैसे द्याल समोरच्याला? किती? कोण बोलतोय? असले चिमणी सारखा आवाज नाही काढायचा रे. जेवण घेऊन करून आले ना तुम्ही. आवाज कसा पाहिजे बरं? आपला आवाज निघतच नाही म्हटल्यावर इथं येऊन बसायचं. हाफ तरी द्यायचे. कुठला नियम लागला इथं? देऊ शकतो, अर्धे देऊ शकतो. बरं, ते तर डिपेंड करेल की त्याचं क्रेडिट कसं आहे तुमच्याकडं. काही लोक असतात बघा, ते म्हणजे त्याचं काय क्रेडिट राहतच नाही. ते आजचं उद्या, उद्याचं परवा करणारे असतात. सो त्याचं क्रेडिट नसेल तर तुम्ही त्याला उभंच करणार ना बघा. एकदा पत गेली की मग कठीण आहे मग तुमचं. ओके, बरं दुसरा काय सिनेरिओ असतो याच्यामध्ये? तुम्ही स्वतःचा काही विचार कराल का समोरच्याला पैसे देताना? की उद्या जर यांनी आपल्याला जेवढे काही आपण देणार आहे ते जर परत नाही केले तर आपल्याला काय फरक नाही पडला पाहिजे याचा पण विचार करावा लागेल ना आपण. नाही तर आपल्याकडे जे होतं ते उचलून आपण समोरच्याला देऊन टाकलं आणि उद्या त्यांनी जर आपल्याला जय महाराष्ट्र केला मग आपण रस्त्यावर. हा प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे ना याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला हा पण विचार करावा लागेल की माझ्याकडे किती आहेत, माझ्या गरजा काय आहेत. जर यांनी समजा 8 दिवसाच्या ऐवजी जे आहे 10 दिवसांनी पैसे परत केले तर मग ते पुढचे 2 दिवस मॅनेज होणार आहेत का मला? हे बघावं लागेल ना आपल्याला. मग बँकेला पण हा विचार असतो ना, नुसते लोन वाटले बँकेने तो विचार नाही केला. मग आता याच्यामध्ये कसं आहे की जे काही फिनान्शियल रिझर्व्ह असतात त्यांच्याकडं, रिझर्व्ह म्हणजे काय, स्वतःसाठी ठेवलेली जी तरतूद आहे बँकेची, मग ते फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतील किंवा बँक असेल बघा, की जर काही लॉस झाला लोनमधून, ओके, तर त्यामधून आपण सावरलो पाहिजे याच्याकरता फिनान्शियल रिझर्व्ह असतात. ओके, आता नेट NPA गोष्ट काय असते की तुम्ही समजा ठीक आहे समोरच्याला तुम्ही 5,000 त्यांनी मागितले होते, तुम्ही दिले 4,000 रुपये. तुम्हाला माहीत आहे की आपण 4,000चा डॅमेज कंट्रोल करू शकतो. या 4 पैकी यांनी 2 जरी परत केले तरी पण 1-2 हजार माझ्याकडे आहेत बाबा. पण या 4 मधले त्यांनी 1 रुपया फेकून मारला नाही तर तुम्ही किती लॉसमध्ये जाल तरी म्हणजे एकदमच 2,000 की 2,000ची तरतूद होती. त्यांनी आपल्याला 2 पण परत नाही केलेले. मग आपला नेट NPA किती गेला? 2,000. म्हणजे बँकेने तरतूद केलेली राहते. कारण जर बँक हा विचार करणार नाही तर बँक कोलॅप्स व्हायला जास्त वेळ लागणार नाही बघा. ओके, आणि असे लोक तुम्हाला लाईफमध्ये भेटत राहतील बघा. मला एकाने सांगितलं होतं की मला घर घ्यायचं आहे, मला पैसे पाहिजेत. म्हटलं ठीक आहे. बरं तेव्हा आम्ही विद्यार्थी दशेत होतो, पण दुनियादारी करतो ना आपण. ओके, तर माहीत होतं की इथून काहीतरी होऊ शकतं. मग माझा एक दुसरा मित्र होता, एक त्याला पैसे वाटण्याचा छंद होता, त्याच्याकडे भरपूर पैसे राहायचे. माझा असं मला फोन आला समोरून, त्याला म्हटलं माझ्याकडे तर नाही आहे पैसे. मग हा लगेच मला, कशाला पाहिजे पैसे? म्हटलं घर घ्यायचं आहे त्याला. आपण देऊ की मग त्याला पैसे, तुझं मित्र आहे ना, देऊ म्हटले आपण, कारण तू माझा मित्र आहे. बरं आम्ही दिले पैसे, है ना. ते म्हटलं की मी 4 दिवसात परत करतो म्हटलं तुमचे पैसे. ओके, असंच काहीतरी बुधवार गुरुवार होता, सोमवारी मी पैसे देऊन टाकेल. मग आम्ही काय म्हणलं एवढा लोड नको घेऊ, 8-10 दिवस 15 दिवसांनी दिलं तरी चालतं. ओके, असं करत 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 8-10 महिने होऊन गेले. बरं प्रॉब्लेम असा की ते आपले पण नव्हते, ते होते तिसऱ्या माणसाचे, ज्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. बरं जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा ते म्हटलं की हां लगेच 24 तासात पैसे टाकतो म्हटलं अकाउंटला, नंबर गिंबर द्या. ते पैसे टाकलेच नाही. माणूस बसला ना बँकेत जाऊन, तिथं म्हणतं बँकेत पैसे आलेच नाही. आणि तेव्हा असं एकदम नव्हतं की सगळंच मोबाईलवर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते येत आहेत बाबा. मग जेव्हा त्याला फोन लावला ते पहिले तर फोनच घेत नव्हतं. इकडून तिकडून उचलल्यावर ते म्हणलं नाही मी ट्रान्सफर केले होते पण ते ट्रान्सफर नाही झालेले, ते मला मेल आला आहे म्हटलं. आता जर असं काही झालं तर ते ॲट दॅट मुवमेंट कळतं तुम्हाला की पैसे ट्रान्सफर होत नाही आहे. ओके, इथं पण काही लोकांना ते लगेच लक्षात येतं, काहीतरी ते कोडचा इश्यू येतो की इथं 2,000 जाऊ शकतात वगैरे, असे काहीतरी काही लोकांचे इश्यू होतात. समजा ते लगेच कळतं की नाही हे ट्रान्झॅक्शन कम्प्लीटच होणार नाही. तिने आम्हाला गोल 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 फिरवलं बघा. मग त्याला आम्ही समजवलं आहे का, हा ना, समजवतो ना माणसाला, मग तिने ते केलं ते क्लिअर. सो गणित कसं असतं ना की बँकेला पण हा डॅमेज कंट्रोल करायला लक्षात ठेवावं लागतं. बँक असा विचार करून की उद्या जर नाही दिले परत पैसे, कारण बँक कोणाचे पैसे देत आहे,
ठेवीदारांचे पैसे देत आहे, जे बँकेत लोकांनी ठेवलेत पैसे तिच्यातून बँक लोन देते. उद्या जर ठेवीदार तिथं आलेत आणि बऱ्याचशा बँका कोलॅप्स कधी होतात, एकदम जर बातमी पसरली बँक बुडाली सगळे पळत जाते तिथं आमचे पैसे. आता बँक सगळे पैसे थोडी ना ठेवतो, बँकेने काही पैसे तिच्यातले लोनला दिलेले असतात आणि सगळे ठेवीदार जर ॲट अ टाईम सगळे पैसे मागतील तर काय होईल, विषयच आहे. मग बँकेचा विषय संपून जातो, बँकेचं क्रेडिट जाईल तिथं. म्हणून अशा ज्या तरतुदी आहे, जे प्रोव्हिजन्स आहेत, ते सोडून जे काही लॉस असणार आहे त्याला काय म्हटलं जाईल, नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट, की एवढा लॉस आहेच मग आता तुमचा, याच्यामध्ये काहीच होऊ शकत नाही असं जे आहे बघा. ओके. सो आणि हे सगळं कधी केलं जातं प्रोव्हिजन, मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर, म्हणजे जे काही 3-3 महिना जो आहे बघा, तिसरा क्वार्टर्सचा लास्ट मंथमध्ये केलं जातं. ओके. आणि इथं अपेक्षा असते की रिस्क जिथं जिथं आहे ज्या NPAला त्याच्यामध्ये ती रिस्क आपल्याला काय करायची, मिनिमाइज करायची आहे. क्लिअर. नेक्स्ट वन NPA लक्षात आलं. आता NPAमध्ये पण प्रकार असतात, ते आपण आपल्या बॅचमध्ये शिकू, रेग्युलर इकॉनॉमिक्स शिकताना. ओके. आता इथं एक आहे बघा कोड दिलेला आहे, इनसॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड. ओके. दिवाळखोरी जे असते बघा, 2016 मध्ये आलं होतं, 2016 मध्ये जे आहे इनसॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड जे आहे, दिवाळखोरी संबंधीची संहिता आहे ही. ओके. सो दिवाळखोरी जे आहे, बँकरप्ट होणं जे आहे, जसं आपण वेगवेगळ्या विमान कंपन्यांचे रेफरन्सेस मधल्या काळात बघितले होते बघा, की आता आम्ही बँकरप्ट आहे, हातवर करतो आम्ही पैसे देऊ शकत नाही, कंडिशन नाही आमची. आता हे कसं असतं ना, की भारतामध्ये जे आहे वैयक्तिक स्तरावर आणि ज्या कंपन्या किंवा कॉर्पोरेशन्स आहेत त्यांच्यासाठी हे 2016 मध्ये आलं होतं बघा. याच्यामध्ये जे आहे क्रेडिटर्स जे आहे किंवा उद्योजकतेला प्रोत्साहन देणं, क्रेडिटर्सचे इंटरेस्ट जपणं जे आहे, ओके, किंवा जे काही ॲसेट आहे त्याची किमती जे आहेत ते मॅक्झिमाइज करणं, असा याचा उद्देश होता बघा. इनसॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड, बँकरप्ट होणं जे आहे बघा. ओके. म्हणजे हातवर करणं की आता आम्ही 1 रुपया देऊ शकत नाही. ओके. सो याच्यासाठी हे 2016 मध्ये आलेलं आहे. आता हे जे इनसॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड आहे बघा, याच्यामध्ये काय असतं ना, की जे काही स्ट्रेस्ड ॲसेट असतात बघा, स्ट्रेस्ड ॲसेट म्हणजे काय, की जे दिवाळखोरीकडे गेलेलं आहे आता, की जिच्यातून काही गोष्टी आपल्याला, जसे नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे बघा, तसा स्ट्रेस्ड ॲसेट की तिच्यातून काही मिळण्याचे चान्सेस कमी आहेत आपल्याला, त्या दिशेने त्याची वाटचाल ज्यावेळेस होते बघा, तर त्याचं रिझोल्युशन काढणं, पटकन त्याच्यावर उपाययोजना करणं. ओके. हे याच्यामध्ये अपेक्षित असतं. दुसरं जे असतं की याच्यात कोण कोण ॲप्लाय करू शकतं, इंडिव्हिज्युअल, पार्टनर्स, LLP जे आहे बघा, किंवा कॉर्पोरेट जे आहेत ते याच्यामध्ये जाऊ शकतात. आणि याच्यामध्ये जे आहे 180 दिवसांमध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. 180 डेज जे आहेत काय करता येईल, या 180 डेजच्या प्रोसेसला 90 दिवसांनी तुम्ही एक्सटेंड करू शकता. म्हणजे किती, 180 अधिक 90, 270 दिवस. त्याच्या पलीकडे तुम्हाला जाऊन चालत नाही, सोल्युशन काढावं लागेल तुम्हाला. ओके. सो काही गोष्टींसाठी 90 दिवसाची फास्ट ट्रॅक प्रोसेस आहे बघा. इथं जर खूप काही स्पेसिफिक असेल तर 90 डेजमध्ये पण ही लोक त्याच्यावर सोल्युशन काढतात. ओके. म्हणजे कुठलाही इंडिव्हिज्युअल किंवा कुठली कंपनी जर बँकरप्ट होत असेल तर मग त्या केसमध्ये तो जो ॲसेट आहे, आता बऱ्याच याच्यात काय होतं, मग दुसऱ्याला ते शेअर विकणं, दुसऱ्याची भागीदारी आणणं, काहीतरी सोल्युशन काढून ते टिकवणं, किंवा मग जर टिकतच नाही तर मग त्याचं काय करता येईल ते बघणं आणि ते रिझॉल्व्ह करून टाकणं, असा सगळा हा मुद्दा असतो बघा. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, पुढची जी टर्म आहे बघा इथं, ती आहे मार्केट कॅपिटलायझेशन टू GDP रेशो जे आहे बघा. ओके. मार्केट कॅपिटलायझेशन टू GDP असा शब्द आहे बघा इथं. ओके. आता याच्यामध्ये जे आहे की याला बफेट इंडिकेटर असं म्हटलं जातं, की जी काही टोटल व्हॅल्यू आहे बघा स्टॉक मार्केटची, त्याचं GDPशी तुलना जी आहे बघा. ओके. स्टॉक मार्केट जो आहे, कॅपिटल मार्केट जे आहे आपलं, आता आपण शिकू करंट मार्केट, कॅपिटल मार्केट. कॅपिटल मार्केट हे लॉंग टर्मसाठी आहे आणि करंट मार्केट हे कसं आहे, शॉर्ट टर्मसाठी आहे. सो जे काही स्टॉक एक्सचेंज आहे, स्टॉक मार्केट हे काय कॅपिटल मार्केटचं, याची जी व्हॅल्यू आहे, याच्यात जेवढी काही पैसा आहे, जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे ॲज कम्पेअर टू GDP, त्याला म्हटलं जातं कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपिटलायझेशन टू GDP रेशो. ओके. तुमच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये असणारी इन्व्हेस्टमेंट किंवा तो पैसा
याचं GDPशी तुलना करणे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे FDI. ओके. आता FDI वर रुटीन प्रश्न तुम्हाला असतातच बघा. FDI हे जे आहे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक असं याला म्हटलं जातं. आता परदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक जे आहे ही नॉन रेसिडेंट जे आहे किंवा अनिवासी भारतीय जे आहे त्यांच्याकडून जे आहे तर ही होते बघा नॉन रेसिडेंट. ओके. सो ते याच्यामध्ये पाठवतात, नावातच आहे परकीय, बाहेरून येतं इन्व्हेस्टमेंट. ओके. आता याच्यामध्ये जे आहे की एखादी अनलिस्टेड कंपनी जे आहे, ओके, किंवा ॲटलिस्ट 10% जे आहे लिस्टेड कंपनीचं पेडअप कॅपिटल याच्यामध्ये पाहिजे बघा. जी लिस्टेड असते, लिस्टेड कंपन्या म्हणजे कुठल्या, स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या, त्यांचं 10% किमान इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि अनलिस्टेडची थोडी कमी असली तरी ते डील होऊन जातं बघा. सो लिस्टेडला 10%चा कंडिशन आहे, तरच त्याला काय म्हणणार आपण, FDI, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता FDI बरोबर दुसरं असतं FII. ओके, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. आता हे जे FII आहे ना, हे चांगलं असतं का FDI चांगलं असतं, असा एक मुद्दा असतो बघा. ओके, FDI चांगलं असतं का, चांगलं असतं मदन, ह्या लॉंग टर्मसाठीच्या इन्व्हेस्टमेंट्स असतात. ओके, ह्या ज्या आहेत ह्या लॉंग टर्मसाठीच्या इन्व्हेस्टमेंट असतात. FIIला आपण हॉट मनी म्हणतो. म्हणजे उद्या जर आपल्या इकॉनॉमीमध्ये थोडं जरी प्लस मायनस झालं तर हे जे परकीय इन्व्हेस्टर असतात ते काय करतात, पटकन त्यांचा पैसा बाहेर काढून घेतात. ओके, FDIमध्ये तसं नसतं. FDIमध्ये ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते, म्हणून FDI आपल्यासाठी चांगलं असतं. आता हे बघा इथं लिहिलेलं आहे खाली, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जास्तीच्या कालावधीसाठी असते, इकॉनॉमीला बूस्ट करायला, इकॉनॉमी स्थिर ठेवायला ती असते बघा. ओके. त्याच्यानंतर जे आहे ग्रॉस फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा शब्द आहे बघा इथं. आता ग्रॉस फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे असते बघा, याच्यामध्ये काय असतं की जी काही टोटल अमाऊंट आहे पैशाची जी काही फॉरेन इन्व्हेस्टर्सकडून येते बघा, अकॉर्डिंग टू RBIने सांगितलं की एवढा एवढा पैसा तिकडून आलेला आहे, तो काय झाला, ग्रॉस FDI जे आहे बघा. RBI आपल्याला आकडेवारी देणार की परदेशातून भारतात किती पैसा आलेला आहे, ग्रॉस FDI अंतर्गत. आता याच्यामध्ये काय काय असतं, इक्विटी कॅपिटल, त्याच्यानंतर रिइन्व्हेस्टमेंट जे असतं बघा, याच्यात वेगवेगळ्या गोष्टी असतात. इक्विटी कॅपिटल असतं, रिइन्व्हेस्टमेंट ऑफ अर्निंग असेल, म्हणजे रिइन्व्हेस्टमेंट ऑफ अर्निंग म्हणजे तुम्ही काहीतरी कमवलं आणि परत तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट केलं. म्हणजे आता माझ्या ओळखीतली अशी एक व्यक्ती होती, त्यांनी बिटकॉईनमध्ये पैसे टाकले, त्यांनी बिटकॉईनमध्ये एक 25-30 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. ते 25-30 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर बिटकॉईनचे चांगले दिवस चालू होते, ते पैसे झालेत काहीतरी 80-90 लाखापर्यंत ते गेले. त्यांनी परत सगळी तेवढी अमाऊंट रिइन्व्हेस्ट करून टाकली. त्याच्यानंतर बिटकॉईनने त्याला जे झटका दिला बघा, हा ना, सबच्या लगा. आता मुळात कसं असतं की रिइन्व्हेस्टमेंट करताना त्याला सल्ले पण दिले होते काही लोकांनी, है ना, की तू एवढे पैसे नको, त्यातले काही पैसे काढून घे, बाकीचे पैसे तू ठेव तिथं की तुला जे मिळाले इन्व्हेस्टमेंटमुळं. पण तसं केलं नाही त्यांनी सगळे पैसे टाकले. रिइन्व्हेस्टमेंट तुम्ही अर्निंग केलं, परत पैसे टाकताय तुम्ही, पुन्हा जे आहे गुंतवणूक करणं. ओके. सो लॉंग टर्म कॅपिटल, शॉर्ट टर्म कॅपिटल असे सगळे तिच्यामध्ये ग्रॉसमध्ये येतात. आता याच्यामध्ये नेट FDI नावाचा शब्द आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं ग्रॉस आहे तिथं सायमल्टेनियसली काय येणार, नेट. ओके, ग्रॉस GDP, नेट GDP. याच्यामध्ये नेट काय असतं, डेप्रिसिएशन मायनस केलं जातं बघा. डेप्रिसिएशन म्हणजे काय, घसारा. म्हणजे सिंपल आहे की आता हा मोबाईल आहे बघा, हा मोबाईल जर आपल्याला विकायचा असला, ओके, तर काय होईल, आपण हा मोबाईल जेवढ्या किमतीला विकत घेतलेला आहे तेवढ्याच किमतीला विकला जाईल का, नाही, बरोबर. असं समजा हा मोबाईल मी 10,000 रुपयात विकत घेतलेला आहे, हा मोबाईल मला जे आहे आता विकायचा आहे. ओके. सो हा मोबाईल विकण्यासाठी जे आहे आपण ठेवलं की बाबा हा मोबाईल विकायचा, 10,000 रुपयाची मूळ किंमत होती. मग आता तुमच्यापैकी जर तुम्हाला घ्यायचा असला कोणाला तर तुम्ही किती किंमत द्याल, मला 10,000 रुपये द्याल का, 10पेक्षा जास्त द्याल का. हां, हे पण काही वस्तूंच्या बाबतीत होतं की 10पेक्षा जास्त मिळू शकतात. त्या वस्तू कुठल्या असतात, हां ना, अँटिक कार्यक्रम जो असतो बघा, तर त्याची किंमत वाढवू शकते. समजा आजकाल जुने कॉईन, जे कॉईन चलनात नाही आहे अशा गोष्टी विकल्या जातात, जास्तीला विकल्या जातात. तसे याच्या बाबतीत होणार नाही, 10पेक्षा कमीच भेटणार आहे आपल्याला. मग 10पेक्षा कमी का मिळणार आहे, तर याचं काय मायनस होईल, डेप्रिसिएशन. मी जो हा मोबाईल वापरला, मी वापरल्यामुळे याचं लाईफ पण कमी झालं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तिच्यामुळे काय झालं, हे गणित.
आता हे तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बघायला मिळेल. तुम्ही 2 व्हीलर विका, 4 व्हीलर विका, कुठलीही गोष्ट, म्हणजे असं जरी झालं, म्हणजे हे गणित आहे मार्केटचं की तुम्ही आज घेतली गाडी उद्या विकली, शोरूमपासून फक्त शॉर्ट बनवत घरापर्यंत आणली होती, तरी पण त्याची किंमत काय होणार, कमी होऊन जाणार, डिप्रिशिएशन जे बघा. असा जो मुद्दा असतो, हे ग्रॉस नेटमधला एक बेसिक डिफरन्स आहे. आता नेट FDI जे असतं बघा, की एकतर आपल्या ह्या सगळ्या व्यवहारांमध्ये काही पैसा हा देशाच्या बाहेर पण जातो बघा, ओके, तर तो याच्यातून मायनस केला जाईल. सबस्ट्रॅक्टिंग द अमाऊंट ऑफ मनी दॅट फ्लोज आउट ऑफ द कंट्री इन द फॉर्म ऑफ रिपॅट्रिएशन ऑर डिसइन्व्हेस्टमेंट फ्रॉम द ग्रॉस FDI. त्यांनी जे आहे काही पैसा बाहेर घेतला, तो मायनस करावा लागेल आपल्याला, तो झाला आपला नेट FDI. म्हणजे सिंपली कसं असतं ना, ग्रॉस आणि नेटमध्ये ॲक्च्युअल जे आहे ते सांगा, म्हणजे ज्या गोष्टी तुमचीच इन्व्हेस्टमेंट आहे ते बाजूला करावं लागेल, किंवा जे आहे डेप्रिसिएशन बाजूला काढावं लागेल. म्हणजे सगळा पैसा भारतातच राहणार आहे का, नाही. ज्यांनी गुंतवला आहे कदाचित काही पैसा ते काढून घेऊ शकतात तिच्यातला, मग तो सबस्ट्रॅक्ट करावा लागेल, म्हणजे मायनस करावं लागेल त्याच्यातून. ते झालं तुमचं नेट FDI. चला, सत्य आहे बघा, है ना. त्याच्यानंतर जे आहे हां कॅड आहे. हां, मग इथं जे काय चालू आहे ते सगळं सत्य चालू आहे, आणि त्याचं साक्षीदार कोणतरी राहतच रोज, हा ना. सांगितलं शिंका आली म्हटल्यानंतर विषयाचं नाव आहे. कॅड, करंट अकाउंट डेफिसिट. याला म्हटलं आता चालू खात्यावरील तूट. आपलं जे इकॉनॉमी आहे तिच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी आहेत बघा, एक आहे चालू खातं, एक आहे भांडवली खातं. करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. जाऊ आपण त्याच्याकडे, पण त्याचं एक चित्र आहे आपल्याकडे, ते बघितलं की तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता हे जे करंट अकाउंट आहे म्हणजे याला डेफिसिट, कॅड म्हणजे चालू खात्यावरील तूट. चालू खात्यावरील तुटीचा जर विचार केला आपण, तर याच्यामध्ये जे आहे की कंट्री स्पेंड्स मोर दॅन इट प्रोड्युसेस जे आहे. म्हणजे काय होतं ना, की जेवढं प्रोडक्शन आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे आपला. म्हणजे आपण आयात जास्त करतोय आणि निर्यात कमी करतोय. साध्या सरळ भाषेमध्ये इम्पोर्ट जास्त आहे एक्सपोर्टपेक्षा. त्यालाच काय म्हटलं आता, करंट अकाउंट डेफिसिट. ओके. आता ह्या सर्व याच्यामध्ये जे आहे की कंट्रीची जी सेव्हिंग आहे बघा, तर ती जी आहे लो असते रिलेटिव्ह टू इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये तुमची बचत काय आहे, कमी आहे बघा. ते याच्यामध्ये आपल्याला कळतं, गुंतवणुकीपेक्षा बचत कमी. ओके. करंट अकाउंट डेफिसिट. आता याच्यामध्ये बघा, बॅलन्स ऑफ पेमेंट नावाची एक गोष्ट असते बघा. म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट काय असतं, याला मराठीमध्ये म्हणतात व्यवहार तोल. ओके. बॅलन्स ऑफ पेमेंट. हे बॅलन्स ऑफ पेमेंट काय असतं की आपल्या देशाचे इतर जगभरातल्या सगळ्या देशांची जे काही सिस्टमॅटिक ट्रान्झॅक्शन होतात, आयात निर्यात, त्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन म्हणजे BOP असतो बघा, बॅलन्स ऑफ पेमेंट. याच्यामध्ये प्रश्न विचारताना मग 2 महत्त्वाचे. आता बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये 2 अकाउंट असतात, एक असतं करंट अकाउंट, एक असतं कॅपिटल अकाउंट. आता आपण जी टर्म बघितली ती काय होती, करंट अकाउंट डेफिसिट. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळे कॅल्क्युलेशन होऊन आपण काय आहे, मायनसमध्ये आहे. ओके. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ऑफ गुड्स म्हणजे वस्तूंची आयात निर्यात. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस सेवांची आयात आणि निर्यात. त्याच्यानंतर युनिलॅटरल ट्रान्सफर जे आहे बघा, एकाच बाजूनी जे आहे ट्रान्सफर होत आहेत कुठले तरी. इन्कम रिसिप्ट्स अँड पेमेंट जे आहे बघा. आता हे सगळं इन डेप्थ इकॉनॉमी शिकताना शिकणार आहे आपण. सो मुळात तिच्यामध्ये जे आहे की एक्सपोर्ट इम्पोर्ट हे सगळं जे काय गुड सर्व्हिसेस ह्या याच्यामध्ये आपण मायनसमध्ये असतो. कॅपिटल अकाउंट जे आहे बघा तिच्यामध्ये काय काय येतं, कॅपिटल अकाउंटमध्ये काही ज्या गोष्टी आहेत की बॉरोविंग अँड लेंडिंगचे आहेत बघा. कर्ज जे काही घेतो आपण किंवा कर्ज आपण देतो, इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक जी असते, आणि फॉरेन एक्सचेंज रिझर्व हे पण एक महत्त्वाचं आहे. परकीय गंगाजळी असं मराठी त्याला म्हटलं जातं बघा, फॉरेन एक्सचेंज रिझर्व जे आहे. ओके. तर त्याचा पण रेफरन्स येईल. आता कसं असतं ना, तुम्हाला डायरेक्टली हा प्रश्न विचारला होता, तुमच्या समोर जी स्लाईड आहे हा तुमचा MCQ डायरेक्टली, की विच ऑफ द फॉलोइंग आर द कंपोनंट्स ऑफ कॅपिटल मार्केट, कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटमध्ये खालीलपैकी कशात समावेश होतो. मग इथल्या 2 गोष्टी दिल्या आणि इकडच्या 2 गोष्टी दिल्या. सो तुम्हाला कॅपिटल मार्केटमध्ये काय येतं ते माहीत पाहिजे. ओके. सो ही एक गोष्ट महत्त्वाची आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन अशी एक टर्म आहे इथं, GEF.
आता बघा, जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन हे कशाला अपोजिट आहे? ग्लोबलायझेशनला अपोजिट आहे बघा. ग्लोबलायझेशन म्हणजे काय? हे विश्वची माझे घर, है ना, सगळी पृथ्वी एकमेकाला जोडून टाकली आहे, बरोबर. ग्लोबलायझेशन जे आहे बघा, म्हणजे अमेरिकेत आता काय चालू आहे ते तुम्ही इथून बसून बघू शकतात बघा, है ना. डोनाल्ड ट्रम्प काय म्हटले, रोज आपण वाचतो, बघतो व्हिडिओ जे आहे. पृथ्वी तलावरचे सगळी लोक एकमेकांशी सोशल मीडिया इंटरनेटनी कनेक्ट आहे. इकडून एखादी वस्तू तिकडे जाते, तिकडची एखादी वस्तू इकडे येते बघा. किंवा तुम्ही आजकाल भाजीपाल्याचे इथं बघितलेत, तुम्हाला बऱ्याचशा जे आहे एक्झोटिक फ्रूट्स दिसतात बघा. एक्झोटिक फ्रूट्स जे आपल्याकडचे नाही आहेत, बाहेरून इकडं आणलेले आहेत बघा. असे एक्झोटिक फ्रूट्स तुम्हाला जे आहे तर ते दिसतात. आता एक्झोटिक फ्रूट्सचा जर तुम्ही विचार केला तर हे कुठून आले? बाहेरच्या देशांमधून आले समजा. मग ते आपल्याकडे आले कसे? मग विमानाने आले बघा. कनेक्टिव्हिटी जी आहे, काही जहाजातून आलं. सो ह्याला ग्लोबलायझेशन म्हणतात. सो हे एकमेकांना कनेक्ट करतं सगळं जे आहे ते. आणि इथं जे आहे फ्रॅगमेंटेशन असा शब्द आहे बघा. हे काय करतं की कंपार्टमेंट्सच बनवतं की तुमचा जो ग्लोबल टच आहे तो घालवतं बघा. ओके. सो आजच्या डेटमध्ये जे आहे की तुम्हाला वेगवेगळे चॅनल्स असतील, ट्रेड, कॅपिटल, मायग्रेशनच्या बाबतीमध्ये ते इथं महत्त्वाचे असतात जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशनच्या मध्ये. आणि जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन जे आहे तिच्यात समजा 4 देश आहेत, तेच त्यांचा व्यवहार करतील, बाकीच्यांशी व्यवहार करणार नाहीत. म्हणजे हे काय झालं? ग्लोबलायझेशनच्या अपोजिट झालं बघा. ग्लोबलायझेशनमध्ये सगळे एकमेकाला कनेक्ट होते, पण आता यांनी काय केलं? वेगवेगळी मंडळं स्थापन केली आपली आणि ती वेगवेगळ्या चॅनलच्या बाबतीत आहे. सो हे त्याला अपोजिट आहे बघा. ओके. त्याच्यानंतर जे आहे 2 जे आहेत ते योजना आहेत बघा इथं. एक जी आहे दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि दुसरी सौभाग्य योजना आहे बघा, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना. सो रूरल एरियाला इलेक्ट्रिफाय करणं, इलेक्ट्रिसिटी प्रत्येक गावात गेली पाहिजे, याच्यासाठीच्या या महत्त्वाच्या योजना बघूयात. सगळ्यात पहिली आहे बघा दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना. ओके. आता एकतर जे आहे की वीज जी आहे ती फार महत्त्वाची आहे. इलेक्ट्रिसिटी, बिजली, है ना. जर वीज नसेल तर काय होईल? एक तर ऑनलाईन विसरून जायचं आणि जे काही होईल तर ते दिवसात शिकणार आपण, है ना. अजिंठा वेरूळसारखं दिवसाच काम होणार, सगळं प्रकाश येणार बाहेरून, रात्री काही विषय नाही. नाही तर मग मेणबत्त्या घेऊन बसायचं. ओके. मशाली विशाली पेटवल्या असत्या अशा साईडनीच्या आहेत. सो आता रूरल इंडियामध्ये जे आहे विजेचे बरेच प्रॉब्लेम आहेत आणि ते आपल्याला सॉर्ट आऊट करायचे आहेत. म्हणून जे आहे 20 नोव्हेंबर 2014ला जे आहे आपण ह्या योजनेला अनाऊन्स केलं आणि त्याच्यानंतर जे आहे हिचं काम सुरू होतं बघा. दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना डिसेंबरपासून मग काम सुरू झालं. आता याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बघा, काय करायचं आहे तर इलेक्ट्रिफिकेशन टू ऑल विलेजेस. अजून पण अशी गावं आहेत की ज्या गावांमध्ये वीज गेलेली नाही. ओके. आणि असं पुण्यासारखं शहर की जिथं क्वचित वीज जाते बघा. तुमच्या लाईफस्टाईलमधला डिफरन्स जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. इथं क्वचित पाण्याचे प्रॉब्लेम होतील, क्वचित विजेचे. तिकडं जे आहे बऱ्याचशा ग्रामीण याच्यामध्ये पाणी नाही, वीज नाही, ते प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यानंतर जे आहे एकतर फार्मर्ससाठी जे आहे आणि कन्झ्युमरसाठी फिडर सेपरेशन जे आहे बघा, म्हणजे शेतीला वीज पुरवठा जो आहे तो वेगळा, गावासाठी वेगळा, तो करून द्यायचा. त्याच्यानंतर जे आहे जे काही नेटवर्क क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह करायची बघा. मीटरिंग टू रिड्यूस लॉसेस. आता मीटर लावणं जे आहे बघा, आकडा टाकणं माहिती आहे तुम्हाला? आकडा टाकणं जे आहे बघा, है ना. म्हणजे कितीतरी ठिकाणी डायरेक्टली जे आहे जे वीज जाते तिच्यावर डायरेक्ट आकडा टाकणं म्हणजे वायर टाकायची डायरेक्टली आणि मग आपला लाईट लावून घ्यायचा. हे खूप कॉमन आहे बघा. कुठं कुठं कॉमन आहे. कोणी ऐकलं हे आधी किंवा बघितलं आहे? बरं गट असा कॅमेरा कधी फिरला ना असा, है ना. महाराष्ट्र शासन तुमच्या दारी. ओके. सो हे जे आहे की लीगल तुमच्याकडं जे आहे मीटर असलं पाहिजे. मग हे जे लॉस होतात शेवटी वीज तर वापरली गेली पण सरकारला पैसे भेटले का याच्यातून? नाही. ओके. मग तिच्यातून त्या गोष्टी ज्या आहेत, परत याच्यात पण एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. एखाद्याला शेतात पाहिजे असली वीज, मग त्याला काही खर्च करावा लागतो. ते जेवढे पोल उभे राहतील मग त्याचा खर्च हे येते. आणि काही शेतकरी कसे असतात ना, ते विचार करते हां त्यांनी जर लावलं ना मग आपलं काम होऊन जाईल, मग आपला खर्च कमी. कोणीच पुढाकार घेत नाही. मग सगळे काय करणार? टाकाकडा. ओके. सो असले प्रकार होतात बघा. ओके. त्याच्याकरता फंडामेंटल ड्युटीज दिलेल्या आहेत संविधानामध्ये.
मूलभूत कर्तव्य नागरिकांची काय असली पाहिजेत. पण नागरिक जे आहे ते संविधान वाचतील कधी, MPSC UPSC केलं तर, असं ते आहे. ओके, त्याच्यामुळे पुढची योजना बघा, सौभाग्य. है ना, सौभाग्य म्हणजे काय, है ना, तुम्ही लेक्चरला आलात, वेळेत आलात, है ना, खाली गप्पा मारत उभे होते बघा. हे प्रधानमंत्री जे आहे सहज बिजली हर घर योजना, सहज गिहज काही नाही आहे, है ना, बरेच पापड बेलावे लागते त्याच्यासाठी. 25 सप्टेंबर 2017ला ही योजना जी आली होती आणि ही बर्थ ॲनिव्हर्सरी जी आहे बघा पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आहे. बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ पंडित दीनदयाल उपाध्याय, पंडित दीनदयाल उपाध्यायांची जयंती, त्या दिवशी ही योजना आणली. याच्यामध्ये काय होतं, 24/7 पॉवर फॉर ऑल बाय 2019. ओके, वाट बघा. सो बेसिकली जे आहे 24/7 म्हणजे 24 तासाची वीज भेटणार तुम्हाला. 2019 इलेक्ट्रिसिटी कनेक्शन टू इच हाऊस होल्ड्स अक्रॉस द कंट्री, अख्ख्या देशामध्ये 2 वर्षात तुम्हाला ते करणं अपेक्षित होतं. शक्य आहे का बरं हे? ओके, आता 25 मध्ये आपण, तरी बऱ्याच ठिकाणी अंधार आहे. आता मुळात कसं आहे बघा, 24/7 सप्लाय द्यायचा. मग आता याच्यामध्ये सबसिडी दिली जाईल बघा, ट्रान्सफॉर्मर, वायर्स, मीटर, सगळ्या गोष्टींवर. मिनिस्ट्री ऑफ पॉवर जे आहे बघा, तर ती इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी याची. सो रुरल आणि अर्बन सगळ्या एरियामध्ये हे कनेक्शन आहे बघा. सौभाग्याचं जे आहे रुरल एरिया, अर्बन एरिया, प्रत्येक घराला वीज प्रोव्हाइड करायची. ओके, नेक्स्ट वन जे आहे बघा 4G मोबाईल सर्व्हिसेस जे आहेत बघा, है ना, टू रिमोट एरियाज अंडर युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड. आता जो युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड आहे याचं आताचं नाव आहे डिजिटल भारत निधी. नाव बदललं आहे बघा याचं, डिजिटल भारत निधी असं याचं नाव आहे. आता याच्यामध्ये जे आहे बघा डिसेंबर 2024 पर्यंत आपल्याला जे आहे 10,700 गावं जी आहेत ती कव्हर केलेली होती यांनी. आपल्याला 4G मोबाईल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सगळ्या गावांना याच्यातून द्यायच्यात. आता डिजिटल भारत निधी जो आहे बघा, हा फंड कशासाठी काढलेला आहे, क्वालिटी अँड ॲक्सेसिबिलिटी ऑफ टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस इन इंडिया. आपल्या देशामध्ये जे काही टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस आपण देतोय ती कशी पाहिजे, गुणवत्तापूर्वक पाहिजे, प्रत्येकाला ती मिळाली पाहिजे, ज्याला ज्याला पाहिजे त्याला त्याला त्याचा ॲक्सेस मिळणं. सो ही गव्हर्नमेंटने जे आहे युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड बाजूला केला, तिच्यातून डिजिटल भारत निधी म्हणजे त्याचं नाव बदललं गव्हर्नमेंटने. ओके, आणि तो आला बघा. त्याच्यानंतर दुसरं आहे जल जीवन मिशन. जल जीवन मिशनमधून गव्हर्नमेंटने म्हटलं 12 कोटी लोकांपर्यंत आपण गेलो. याच्यामध्ये 2024 पर्यंत भारतातल्या सर्व ग्रामीण भारतातल्या घरांना आपल्याला सेफ आणि पुरेसं असं पिण्याचं पाणी द्यायचं आहे. ओके, सेफ आणि पुरेसं. ओके, नाही तर शुद्ध पाणी देतो 2 ग्लास देतो, है ना, थोडं थोडं पीत चला, है ना, असं चालणार नाही. त्यांना जेवढं लागतंय, किती लागतं बरं एका माणसासाठी, किती पाणी पाहिजे दिवसातून, 5 लिटर 6 लिटर प्यायला, एवढं पाणी पितो तू रोज 5 लिटर. असं काही आहे का बरं की एका व्यक्तीसाठी किती पाणी दिलं पाहिजे दिवसातून, किती आहे, हां 40,000 40 लिटर. अजून कुणाकडे कुठला आकडा आहे का बरं दुसरा, ऑनलाईनची पोरं हुशार असतात बघा, ती सांगतील, है ना, सांगा बरं पटकन. 3 लिटर नुसतं प्यायचं नाही विचारत आहे मी, है ना. हां 40 लिटर कन्फर्म, कशानुसार, सो आता बघा 2024 तर होऊन गेलं, सगळ्या रुरल हाऊस होल्डला पाणी जातं आहे का बरं, सेफ ड्रिंकिंग वॉटर. ओके, तर हा अजून प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला नाही आहे. ठीक आहे, आपण करू. जल जीवन मिशन लक्षात ठेवा बघा, ह्या योजनेचं नाव काय आहे, जल जीवन मिशन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जे आहे बघा. आता स्वच्छ भारत मिशन ग्रामीणमध्ये जे आहे आपण परत, आता स्वच्छ भारत मिशनचं काम काय होतं की ODF म्हणजे काय, ओपन डिफिकेशन फ्री. ओके, म्हणजे प्रत्येकाने टॉयलेटचा वापर करायचा.
असं हे होतं. आता इथं एक शब्द आलेला आहे की ODF प्लस. ओके, म्हणजे काय, पहिलं काय होतं ODF, आता झालं ODF प्लस. तर या प्लसचा अर्थ काय होतो की तुमच्याकडे जे आहे ओपन डिफिकेशन फ्री तर तुम्ही स्टेटस करायचंच, सगळ्या घरी टॉयलेट पाहिजे, सगळ्यांनी ते वापरलं पाहिजे, प्लस सॉलिड आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट पण तिथं झालं पाहिजे बघा. ओके, जे काही सॉलिड लिक्विड आहे वेस्ट जे आहे बघा त्याचं सुद्धा मॅनेजमेंट प्रॉपरली झालं पाहिजे. अदरवाईज सगळं जे आहे सॉलिड वेस्ट जे आहे ते इकडून तिकडून नाल्यांमधून गटरांमधून फिरतं आहे इकडं तिकडं, तेच तुम्ही कुठं टाकताय, नद्यांमध्ये नाल्यांमध्ये सोडून देताय, असल्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. जे वेस्ट आहे बघा सॉलिड वेस्ट त्याचं पण प्रॉपरली जे आहे विल्हेवाट लावली गेली पाहिजे, त्याला ODF प्लस म्हणायचं बघा. क्लिअर. सो हे स्वच्छ भारत मिशनमध्ये आहे. स्वच्छ भारत मिशन सुरुवात कधी झाली होती 14 मध्ये आणि ते 19 मध्ये आपल्याला अचीव करायचं होतं. सो गव्हर्नमेंटचे जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यानुसार ते अचीव झालेलं होतं. ओके, आणि काही गव्हर्नमेंटच्या रिपोर्ट्सने एकदम क्लिअर करून दिलं की नाही असं काही नाही झालेलं. ओके, त्यांनी ते क्लिअर केलेलं आहे बघा. सो मुळात हा मुद्दा एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे प्रधानमंत्री आवास योजना जी आहे, जवळपास त्यांनी दिलं इकॉनॉमिक सर्वेमध्ये 89 लाख घरं भेटली बघा. आता प्रधानमंत्री आवास योजना अर्बन जे आहे बघा, शहरी भागासाठी जे आहे, हे 89 घरं कुठं आली, अर्बन याच्यामध्ये. आता हे कसे असतात ना, हे जे आकडे आहेत हे तुम्हाला पाठच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की हा इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं रेकॉर्ड आहे. प्रश्न विचारले जाताना इथं विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता ह्या सर्व याच्यामध्ये जे आहे 25 जून 2015 जे आहे बघा, तेव्हा जे आहे तर हे लॉन्च झालं होतं आणि ऑल इन अर्बन एरियाज 22 पर्यंत यांना घरं, हाऊसिंग फॉर ऑल असा तो मुद्दा होता पहिले, हाऊसिंग फॉर ऑल 2022 पर्यंत. ओके, म्हणजे आपल्याला 7 वर्षामध्ये सर्वांना घरं द्यायची. सो तिच्यामध्ये पण जे आहे बराच यांनी जे आहे पल्ला गाठला आता. सो जे काही इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे बघा त्यांना 30 स्क्वेअर फूट मीटर कार्पेट एरियाचं घर जे आहे तर ते याच्यामध्ये दिलं जातं बघा. ओके, सो मुळात जे आहे प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि हे सध्या चालू आहे बघा. बरं, आकडेवारी विचारलेली आहे का, तर MPSCच्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत तिच्यामध्ये कंबाईनमध्ये आकडेवारी विचारून झालेली आहे की XYZ योजनेच्या अंतर्गत किती घरं उभी राहिली, त्याची आकडेवारी विचारली होती. ही कुठून विचारली जाते, हे इकॉनॉमिक सर्वेतून विचारली जाते. इकॉनॉमिक सर्वे जवळपास एक 350-400 पानाचं डॉक्युमेंट असतं, पण त्याचा क्रक्स तुम्हाला ऑलरेडी आपण काढून दिलेला आहे, त्याचं लेक्चर पण झालेलं आहे. तर त्या गोष्टी जरा चांगल्या करा, ते फार महत्त्वाचं आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट रेरा. ओके, RRR गाणं ऐकलं असेल ना, तिच्यात रेराचा उल्लेख आहे बघा, मुळशी पॅटर्न सौजन्य. ओके, आता हे रेरा प्रकरण काय बघा, आता बरेचसे जे बिल्डर्स असतात ते ग्राहकांना फसवतात बघा. सांगताना काहीतरी सांगितलेलं राहतं, नंतर जे आहे काहीतरी वेगळंच दिलं जातं. असले प्रयोग जे आहे ते बऱ्याच ठिकाणी होतात. म्हणजे एकतर तुम्हाला सॅम्पल फ्लॅट तुम्ही जेव्हा बघतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी स्वर्गात आहे की काय. ओके, कारण त्या सॅम्पल फ्लॅटमध्ये विथ ॲसेसरीज असतं ते, आणि नंतर असं असतं की आपल्याला काही ॲसेसरीज मिळणार नसतात. सगळंच येते, 4 व्हीलर असू द्या ना, कुठलंही काही घेतलं त्याला ॲसेसरीज काही भेटत नाही. जसं हे मोबाईल असतात, मोबाईलची ॲसेसरीज काय आहेत, मोबाईलच्या याच्यामध्ये कवर आहे बघा, याचं ते स्क्रीन गार्ड असतं. ओके, असल्या गोष्टी ज्या आहेत त्या कंपनी देते का, काही कंपन्या देतात त्याच्यात राहतं स्क्रीन गार्ड, पण रुटीन याच्यामध्ये मग तुम्हाला कुठून घ्यायचं आहे, बाहेरून घ्यायचं आहे बघा. सेम असतं असं, तसं त्या फ्लॅटच्या बाबतीत पण असतं. आणि जो तुमचा फ्लॅट असतो तो सॅम्पल फ्लॅट बघितला कधी कुणी, कुठल्याही साईटवर जा, एवढं काही विशेष नाही. ते कुठेही साईट चालू असेल तिथं जायचं, बघायचं, म्हणून दाखवतात ते तुम्हाला. सॅम्पल फ्लॅट तुम्ही बघू शकता. तो सॅम्पल फ्लॅटमध्ये सगळंच असतं, सोफा, TV, डायनिंग टेबल, त्या डायनिंग टेबलवर ते नक्षीदार चमचे वगैरे. आपल्याला असं वाटतं, बऱ्याच लोकांचं हे पण कन्फ्युजन आहे, असं भेटणार आहे आपल्याला घर म्हणून. त्यानंतर करा, बुक करा, एकदम 1 नंबर आहे. बाद में पला चला की नुसताच खोका दिलाही नाही आपल्याला, है ना, तिच्यावरून पण भांडणं होतात. आता ह्या सर्व याच्यामध्ये जो रेरा कायदा आहे बघा, 2016 मध्ये रेरा आला होता. रेरावर एक व्हिडिओ पण मी टाकला आहे चॅनलवर, तिच्यावर पण लोकांच्या कमेंट्स आहेत बघा, आमची फसवणूक झाली, काही करता येईल का सर, है ना. मास्तर आपलं इकडं, है ना, UPSC MPSC. ओके, ते वेगळं प्रकरण आहे बघा. सो मुळात जे आहे आता हे रेरा जे आहे हे रिअल इस्टेट सेक्टरसाठी आहे बघा. हे सगळं जे रिअल इस्टेट सेक्टर त्याच्यासाठी काम करतं.
मग याच्यामध्ये जे होम बायर्स असतात बघा, त्यांना प्रोटेक्ट करायचं काम आहे. सिम्पली जे आहे बघा, प्रोटेक्ट होम बायर्स जे आहे. म्हणून तुम्ही कधीही घर खरेदी करत असाल तर पहिले काय बघितलं पाहिजे की प्रोजेक्ट हा रेरा अंतर्गत रजिस्टर्ड आहे किंवा नाही. बरं सगळे बिल्डर काय वाईट आहे असं नाही आहे. कधी कधी माणूस चांगला असतो, परिस्थिती वाईट असते. साहित्यात म्हटलं आता असं की माणूस चांगला असतो, परिस्थिती वाईट असते. ओके, जसं हे काल यांनी परिस्थिती वाईट केली होती, तर हे 2-3 जण बाहेर उभे होते. आम्ही लय महत्त्वाचं काम करतोय तिकडं, यांची बडबड चालू होती तिथं, है ना. बरं कुठलं एकदम फालतू गोष्टीवरून. मग आता याच्यात कसं असतं, हे सिच्युएशनल आहे. यांना सांगितलं की पुढच्या 2 मिनिटात तुम्ही इथून सरकायचं बाजूला, तरी पण अभिषेक असा चिपकला होता फेविक्विक सारखा तिथं. काय त्या काय कलाकन भेटणार होती. आता मुळात जे आहे की हे ज्या बिल्डिंग्स असतात, प्रोजेक्ट्स असतात, कधी कधी काय होतं की त्यांची पण काहीतरी, त्यांनी पण 550 व्यवहार करून ठेवले, तिच्यातला एखादा गडबडला आहे ना. उद्या एखादा व्यवहार फिसकटला, जास्तीची जमीन भेटणार होती ती कमी झाली, लोकांकडून तर पैसे उचलून ठेवले, पार्किंगला जागाच उरली नाही. नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत बघा. त्यांचे पण काही इश्यू आहे. कोविडमध्ये बरेच बिल्डरचे आहेत, त्यांना प्रचंड लॉस झालेला आहे. म्हणजे प्रत्येकाचे इश्यू आहेत. पण याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा जो सामान्य माणूस आहे त्याला लॉस होण्याची का त्याची फसवणूक होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे तिथं. त्याच्यामुळे हा कायदा आहे बघा. आता याच्यामध्ये जे आहे की तुम्हाला एक स्टेट लेवल ऑथॉरिटी असते जी हे सगळे रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट बघत असते बघा, याच्यात गडबड होऊ नये म्हणून. आणि याच्यामध्ये कन्झ्युमर जे असतात बघा, त्यांना पण प्रोटेक्ट केलं जातं की याच्यामध्ये ट्रान्सपरंट मॅनरनी हे विकले गेले पाहिजे, फ्लॅट्स किंवा कुठलीही गोष्ट रिअल इस्टेटमधली, की तिच्यामध्ये कुठलाही आडपडदा राहता कामा नाही. आता इथं जे आहे बघा, जर काही वाद झाला तर तो वाद सॉल्व्ह झाला पाहिजे. त्याच्यासाठी पर्यंत तो वाद कसा झाला, क्विकली सॉल्व्ह झाला पाहिजे. नाही तर वर्षानुवर्ष पडून असतोय भिजत गोंधळ, मग तिच्यात तुमचे पैसे अडकले, सगळेच गोंधळ झाले. ओके, त्याच्यानंतर याच्यासाठी ट्रिब्युनल पण असतं, ॲपिलेट ट्रिब्युनल. ट्रिब्युनल्स आपण शिकणार आहे बघा, लवाद जे आहेत ते. त्याच्यानंतर जे आहे की प्रायव्हेट आणि पब्लिक बॉडीज जे आहेत बघा रिअल इस्टेटसाठी जे आहे, तर सिम्पली जर तुम्ही बघितलं बघा, तर जेवढ्या काही प्रायव्हेट आणि पब्लिक बॉडीज आहेत तर ते डेव्हलप करू शकतात. तुम्हाला जे आहे की रेराच्या अंतर्गत काय करायचं आहे, रजिस्टर करायचं आहे त्याला, तो एक मुद्दा असतो बघा. आता ह्या सर्व याच्यामध्ये जे आहे बिफोर सेलिंग आणि परचेसिंग जे आहे बघा, रिअल इस्टेट एजंट्स. आता एजंट्स तुम्हाला पुण्यात भेटले असतील बघा, रूम वगैरे दाखवणारे, विकणारे, ते एजंट्स पण रजिस्टर्ड पाहिजे. म्हणजे नुसता बिल्डरचा तो प्रोजेक्ट नाही, तर जो विकतोय तो एजंट पण रजिस्टर एजंट पाहिजे बघा. आता तुम्ही जर बघितलं तर मॅक्झिमम एजंट काही रजिस्टर नसतात. म्हणजे हे सगळे इश्यू आहेत रेरामध्ये. 2016मध्ये आला होता आणि याचा कन्सर्न होता की आपले जे काही नागरिक आहेत, आपला जो काही ग्राहक आहे बघा रिअल इस्टेटमधला, तर त्याचा लॉस होता कामा नाही. आणि बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी आपल्याला माहीत नसतात, तर ते आपल्याला कळत नाही. समोरचा सांगतो, आपल्याला वाटतं ते होऊन जाईल, आपण काहीतरी वेगळं इमॅजिन करतो, तो काहीतरी वेगळं सांगतोय, याच्यातून पण वाद होऊ शकतात बघा. सो रेरा महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर जे आहे गगनयान मिशन आणि चंद्रयान मिशन जे आहे, गगनयान चंद्रयान. आता स्पेस जे आहे, विज्ञान तंत्रज्ञानाचं लोकसत्ताला आर्टिकल येऊन गेलं बघा, मी ते टाकलं यात की सगळे हे बघा. ओके, एवढं सगळं करून पण काही लोक विचारायला येतात की काय वाचू. आर्थिक बॉक्स टाकला आहे प्रॉपर मी प्रत्येक सब्जेक्टचा, की कुठल्या याच्यावर फोकस आहे, गेल्या 10 वर्षात काय स्थिती आहे, तुम्हाला कशावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत, काय केलं पाहिजे, हा ना. किमान वाचून येणं म्हणजे बाहेरचे वाचू ना वाचू, तर आपल्या यांचं तर दिव्याखाली अंधार आहे सगळा. ते तिथं चिपकोले पण बाहेर, तिथं अजून काय करू, वाचन घेऊ इथं सामुदायिक, हा ना. काही दिवसांनी असं होणार होते की बाबा ते मिक्सरमधून काढून असं टाकायचं, गिळतो मी फक्त. काय गिळायचं म्हणजे नळीतूनच सोळा डायरेक्टली पोटात. ओके, गगनयान जे आहे बघा, गगनयानमध्ये जे आहे 3 मेंबर्सला पाठवणार आहे आपण 400 किलोमीटर ऑर्बिटला 3 दिवसांसाठी जे आहे. आता सुरुवातीच्या काळामध्ये याच्यात बऱ्याच ठिकाणी 7 दिवसाचा उल्लेख होता. इस्रोच्या ऑफिशियल याच्यामध्ये आता आहे 3 days, 3 मेंबर 3 दिवसांसाठी जे आहे बघा. ओके, स्पेसमध्ये पाठवायचे आहेत आपल्याला. चंद्रयान 4 जे आहे बघा, आता इस्रो जे आहे चंद्रयानसाठी जे आहे काम सुरू केलेलं आहे यांनी. परत तिथले जे आहे बघा चंद्रावरचे सॅम्पल्स वगैरे घेऊन रिटर्न यायचं आहे आपल्याला. ओके, त्याच्यानंतर
नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन आणि नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन जे आहे अशा दोन कन्सेप्ट येतात आहे. आता नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन, आता बघा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, पायाभूत सुविधा. आता इथं जे आहे की आपल्याला काही प्रोजेक्ट्स आणि प्रोग्राम जे आहेत बघा तर ते प्रॉपरली डील करायचे. याच्यासाठी 102 लाख कोटीचं जे आहे ॲलोकेशन केलेलं होतं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे पायाभूत सुविधांसाठी 102 लाख कोटी रुपये नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनसाठी दिले होते फॉर द नेक्स्ट 5 इयर्स. 5 वर्षांसाठी हे होतं बघा. ओके, 5 इयर्स करता. आता हे जवळपास आपल्याला 5 ट्रिलियनपर्यंत आपल्या इकॉनॉमीला न्यायचं होतं 2024-25 मध्ये. त्याच्यासाठी हे करून ठेवलेलं होतं. कारण काय होतं ना की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत तर ते अडकतात, म्हणजे त्याचं काम तुम्ही आजूबाजूला बघितलं असेल बघा, काही ब्रिज असतील, रस्ते असतील, वर्षानुवर्ष काम चालू असतं त्याचं, ते काम पटकन होत नाही. तिच्यात पण नंबर ऑफ रिझन्स असतात. त्याला सगळ्यात मेजर कन्सर्न असतो लँड ॲक्विजिशन, जमिनीचं अधिग्रहण. त्याच्यानंतर मग हे सगळं काम लाल फितीच्या ह्याच्यात ते 4 ठिकाणी अडकलेलं असतं, नंबर ऑफ डिपार्टमेंट इन्व्हॉल्व असतात. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची बाब असते ती म्हणजे फंडिंग. जर फंडिंग थांबलं तर मग काम पण थांबून जातं तिथं. अशा सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये मॅटर करतात. सो सोशल आणि इकॉनॉमिकल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहे बघा, मग याच्यामध्ये एनर्जी 24%. आता बघा याच्यात त्यांनी स्कोप दिलेला आहे की कशावर काम करणार. सर्वात जास्त जो फोकस आहे तो कशावर आहे, ऊर्जा, एनर्जी 24%. 2 नंबरला रोड्स, रस्ते 19%, अर्बन डेव्हलपमेंट 16%, रेल्वे 13%. ओके, 70% जे कॅपिटल आहे बघा ते इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस करणार बघा. एनर्जी, मग रोड, मग अर्बन, रेल्वे. आता तुम्हाला सिंपल असा MCQ विचारू शकतं की कुठल्या गोष्टीवर सर्वात जास्त खर्च होणार आहे किंवा सगळ्यात जास्त फंडिंग दिलं जाणार. तर आन्सर इज एनर्जी. किंवा तुम्हाला असं पण विचारतील डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये टाका, एनर्जी, रोड्स, अर्बन आणि रेल्वे. ओके, असं विचारलं जाऊ शकतं. आता इथं बघा, इथं पण दिलेलं आहे एनर्जी, रोड, अर्बन आणि रेल्वे. ओके, दुसरं आहे आता याच्यामध्ये दुसरी जी कन्सेप्ट आहे ती काय आहे, नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन जे आहे. हे काय प्रकरण आहे तर याच्यामध्ये जे आहे तुम्हाला हा एक फंड आहे बघा गव्हर्नमेंट ॲसेटला मॉनिटाईज करण्यासाठी जे आहे. ओके, फॉर मॉनिटायझिंग गव्हर्नमेंट ॲसेट टू फंड द नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन. हे जे 102 लाख कोटी कुठून येणार, ते इथून येणार. नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन, गव्हर्नमेंटचे जे ॲसेट्स आहेत बघा, ओके, त्याला मॉनिटाईज करणं जे आहे ते याच्यामध्ये 2021-22च्या याच्यामध्ये बजेटमध्ये या गोष्टी होत्या. आता याच्यामध्ये जे आहे की जे काही पब्लिक ॲसेट्स आहेत बघा जे अंडर युटिलाइज आहे, पैसा कुठून येणार बघा. तर आता समजा गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत, कितीतरी गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत त्या लॉसमध्ये चालल्या आहेत किंवा ज्या स्ट्रेस्ड आहेत बघा, म्हणजे त्यातून जे अपेक्षित आहे ते येतच नाही. मग गव्हर्नमेंट काय करतं, डिसइन्व्हेस्टमेंट नावाची गोष्ट आपण करंटमध्ये बऱ्याचदा ऐकतो. तिच्यातला जो सरकारचा भाग आहे किंवा सरकारचे जे शेअर्स आहेत ते सरकार काय करतं, विकून टाकतं प्रायव्हेटला. मग प्रायव्हेटची हिस्सेदारी वाढवतं, सरकारची हिस्सेदारी कमी करतं. तिच्यातून काय मिळतात, पैसे. ते पैसे मग कुठं टाकायचे, रस्ते बनवा, रेल्वे, वंदे भारत. ओके, असं क्लिअर. त्यानंतर जे आहे स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री 4.0 जे आहे बघा. आता हे काय प्रकरण आहे, आता बघा स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग यालाच इंडस्ट्री 4.0 म्हटलं जातं. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे बघा हे मॅन्युफॅक्चरिंगचं. वस्तू निर्माणमध्ये जे आहे गोष्टी डिजिटलाइज करणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. आता हे डिजिटलाइज करत असताना जे आहे याच्यात काय काय, इंटरनेट ऑफ थिंग्स, याच्यावर UPSCने एकदा प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारलेला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स जे आहेत सगळं कनेक्ट असतं एकमेकाला जे आहे ते. ओके, त्याच्यानंतर कॉम्प्युटिंग असेल बघा, है ना, क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, ह्या सगळ्यांचा वापर करून मॅन्युफॅक्चरिंग इम्प्रोवाइज करणं जे आहे बघा त्याला म्हटलं गेलेलं आहे स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑर इंडस्ट्री 4. तुम्हाला असं विचारू शकतात की स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खालीलपैकी कशाचा वापर करणार आहे, तर इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर करणार, क्लाउड कॉम्प्युटिंगचा वापर करणार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार, रोबोटिक्सचा वापर करणार. ओके, त्याच्यानंतर समर्थ उद्योग सेंटर जे आहे बघा. ओके, आता हे मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्री आणि पब्लिक एंटरप्राइजेस जे आहेत त्यांचा इनिशिएटिव्ह आहे बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत, की ज्याच्यामध्ये भारतामध्ये कॉम्पिटिटिव्हनेस जी आहे
तर ती आपल्याला वाढवायची आणि गुड्स वस्तूंच्या सेक्टरमध्ये गोष्टी वर्क करायच्या आणि सेंटर उभे करायचे बघा. आता याच्यामध्ये जे आहे की समर्थ उद्योगमध्ये काय काय आहे, मॅन्युफॅक्चरिंग, वेंडर्स, कस्टमर्स, अशा सगळ्यांचा तिच्यामध्ये विचार केलेला आहे. सो याच्यामध्ये बघा इंडस्ट्री 4मध्ये मग कशा कशासाठी काम करणार आहे, तर समर्थ सेंटर जे आहेत बघा हे कुठं कुठं आहेत, पहिले पुण्यामध्ये बघा सेंटर फॉर इंडस्ट्री 4.0 जे आहे, C4I4 लॅब जी आहे. त्याच्यानंतर IITD AIA फाउंडेशन स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग IIT दिल्ली. त्याच्यानंतर जे आहे I4.0 इंडिया ॲट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर. त्याच्यानंतर जे आहे स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग डेपो डेव्हलपमेंट सेल बँगलुरू जी आहे बघा. ओके, ह्या 4 ठिकाणी जे आहेत तर ते सेटअप केलेलं आहे समर्थ सेंटरचे आहे बघा. आता तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकतं डायरेक्टली. ओके, समर्थ सेंटर जे आहे. ओके, त्याच्यानंतर सेल्फ रिलायंट इंडिया फंड जे आहे बघा. आता सेल्फ रिलायंट इंडिया फंड नावाची गोष्ट काय आहे, 50,000 कोटी रुपये जे आहे याच्यासाठी आपण दिलेले आहेत. आत्मनिर्भर फार, आता हे नावच आहे बघा, सेल्फ रिलायंट म्हणजे काय, मी माझं बघून घेईल. ओके, असं साधं सरळ आपल्या भाषेत. सेल्फ रिलायंट जे आहे मला तुमची गरज नाही. ओके, सो आत्मनिर्भर असणं जे आहे, 50,000 जे आहे बघा कोटीची इक्विटी जे आहे MSME थ्रू जे आहे फंड्स ऑफ फंड जे आहे ते अनाऊन्स झालेले आहेत. याच्यामध्ये जे आहे की तुम्हाला 50,000 कोटी जे आहेत MSME मध्ये टाकता येतील. आता MSME काय असतं, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग, मायक्रो स्मॉल मीडियम इंटरप्राइजेस. आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे कोण, MSME. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे बघा MSP. ओके, आता यांनी दिलं होतं की अरहर आणि बाजराची MSP. MSP कशासाठी स्टँड करतं, मिनिमम सपोर्ट प्राइस. मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे बघा, तर गव्हर्नमेंट काय करतं की त्या किमतीला शेतकऱ्याकडून धान्य विकत घेतं, त्याला आपण म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राइस. आता मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे बघा, तर गव्हर्नमेंट जे काही आपले शेतकरी आहे त्यांना प्रोटेक्ट करायला आणि मार्केटमधले जे फ्लक्च्युएशन्स असतात त्याच्यापासून दूर ठेवायला करते. जर MSPच्या खाली मार्केटचे रेट गेले तर कोण खरेदी करणार, सरकार तेवढ्या किमतीला करणार. हमी भाव याला म्हटलं जातं बघा, मिनिमम सपोर्ट प्राइस, हमी भाव याला म्हटलं जातं. आता हा जो हमी भाव आहे बघा हे कोण सांगतं, कोण ठरवतं, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस, CACP MCQ आहे हा, कोण ठरवतं आणि याला मंजुरी कोण देतं, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर CCEA. ओके, हे लक्षात ठेवायचं बघा, ठरवला कोणी, यांनी मंजुरी दिली कोणी, CCEA कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स. ओके, सो 1966-67 मध्ये सगळं सुरू झालं होतं, ॲग्रिकल्चर फूड शॉर्टेज आणि त्या सगळ्या याच्यातून. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे बघा CAGR जे आहे बघा, द कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट जे आहे बघा. ओके, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट हा काय असतो की जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, ओके, तर तिच्यामध्ये जे काही रिटर्न्स तुम्हाला मिळतील बघा एका विशिष्ट टाईम इंटरवलमध्ये. म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही जर एखाद्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं तर ऑब्वियसली तुमची अपेक्षा काय राहील, तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केलं तर काहीतरी भेटलं पाहिजे. म्हणजे समजा तुमच्या मित्रांनी जे आहे हॉटेल सुरू केलं, तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे हॉटेल तो चालवतोय पण इन्व्हेस्टमेंट तुमची, तर तुमची अपेक्षा राहील की बाबा मी 10 लाख रुपये टाकले, 20 टाकले, 30 टाकले, तर दर महिन्याला किंवा दर वर्षाकाठी मला एवढी अमाऊंट किमान त्याच्यातून मिळाली पाहिजे. आणि ती अमाऊंट किती असते, बँकेच्या लोनपेक्षा, बँकेच्या इंटरेस्टपेक्षा अपेक्षितच जास्त असतं, नाही तर मग बँकेतच ठेवले असते पैसे, इन्व्हेस्टमेंट काय केली असते. ओके, सो आता ह्या याच्यामध्ये जे आहे की एव्हरी इयर जे आहे बघा तुम्हाला जे आहे की बिगिनिंग बॅलन्स टू एंडिंग बॅलन्स जे आहे, सुरुवातीला जो होता आणि शेवटी जो होता त्यातून जे काही इंटरवलमध्ये येणार आहेत बघा रिटर्न्स तेच असतात कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, वर्षभरामध्ये तिच्यात किती ग्रोथ झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर जे आहे 2 गोष्टी न्यूजमध्ये होत्या, त्या म्हणजे काय, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट, आणि दुसरे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.
आता हिला पण एक्सटेंड केलेलं आहे बघा नेक्स्ट 5 इयरसाठी जे आहे ते. नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 मध्ये आला होता बघा. आता सिम्पली जे आहे की जो काही आपल्या इथला वीकर सेक्शन आहे त्याच्यासाठी हे आहे. सो पॉवर्टी इस्टिमेट जे आहे PDS ला डिलिंक करून जे आहे 2/3 देशातली जी पॉप्युलेशन आहे बघा 2011च्या सेन्ससनुसार, कारण त्याच्यानंतर सेन्सस अजून झालेलं नाही आहे, 2011ची लोकसंख्या आहे त्याच्या आधारे जवळपास 2/3 लोकांना आपण काय करतोय हिच्यामध्ये जे आहे फूड देतोय बघा. हिच्यामध्ये 75% ग्रामीण आणि 50% शहरी लोकसंख्या आहे ज्यांना आपण नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टच्या अंतर्गत पैसे देतोय. आता बघा नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आणि नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन हे दोन वेगवेगळे आहे. स्कीमच्या बाबतीमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ॲक्ट मिशन शब्द बदलला गणित बदलून जातो तिथं, ते प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. ओके. आता याच्यामध्ये जे आहे 2 कॅटेगरीज आहेत बघा. फूड ग्रेन ज्यांना दिले जातात आणि खूप हायली सबसिडाईज याच्यात फुकट दिलं जात नाही. 3 रुपये, 2 रुपये, 1 रुपये. 3 रुपये किलो काय असतं, 2 रुपये किलो काय असतं. ओके. सो हायली सबसिडाईज असतं, फ्री नसतं. अंत्योदय अन्न योजना आणि हाऊसहोल्ड अँड प्रायोरिटी हाऊसहोल्ड जे आहेत बघा त्याचा याच्यात विचार असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला 35 किलो धान्य जे दिलं जातं बघा ते अंत्योदय अन्न योजना हाऊसहोल्डला दिलं जातं आणि 5 kg फूड गेन पर प्रायोरिटी हाऊसहोल्डला जे आहे तर ते दिले जातात बघा. हाऊसहोल्ड अँड प्रायोरिटी हाऊसहोल्ड याच्यामध्ये काय असतं पर kg 5 kg फूड गेन्स पर पर्सन जे आहे म्हणजे जेवढे असतील तेवढे. आणि अंत्योदय अन्न योजनेमध्ये जर तुमचा हाऊसहोल्ड असेल तर त्याला किती मिळतं, 35 किलो मिळतं. MCQ साठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके. 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये कोर्स, ग्रेन, व्हीट आणि राईस जे आहे बघा. याच्यामध्ये जे आहे हा एकदा MCQ विचारला होता. प्रेग्नंट विमेन, लॅक्टेटिंग विमेन, चिल्ड्रन बिटवीन 6 months to 14 years जे आहे आणि मालनरिश चिल्ड्रन अप टू 6 years old. तर हे सर्व जे आहेत याच्यात लाभार्थी आहेत. ओके. सो हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा प्रश्न एकदा विचारला गेला होता. असे जे टिपिकल गोष्टी असतात त्या तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना हे कोविड-19च्या काळामध्ये जन्माला आली बघा ही योजना. कोविडमध्ये काय झालं होतं की सगळी इकॉनॉमी थांबली, सगळी गणितं तिच्यातली जी आहे ती बदलून गेली आणि त्या केसमध्ये जे आहे हा निर्णय घेण्यात आला की लोकांना जे आहे अन्नधान्य दिलं गेलं पाहिजे गरजू लोकांना आणि मग ही योजना त्यावेळेस आली होती. ओके. आणि ही योजना नंतर एक्सटेंड पण झाली. मग आता याला जे आहे की याच्यात कुणाला मिळतं, जी लोक नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टच्या अंतर्गत आहेत त्या सगळ्यांना याच्यामध्ये मिळतं. 5 किलो जे आहे राईस, ओके, 5 किलो सबसिडाईज जे आहेत त्या गोष्टी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या याच्यामध्ये मिळतात बघा. मिनिस्ट्री ऑफ फिनान्स याच्यासाठी काम करत आहे. ओके. त्याच्यानंतर जे आहे पुढच्या 2 योजना याच्यामध्ये होत्या त्या म्हणजे काय PM किसान आणि PM किसान मानधन. PM किसान ही योजना अशी मधल्या काळात बरीच गाजली आहे बघा, कारण हिच्यामध्ये पण जे आहे फेक लाभार्थी जे आहे किंवा फेक बेनिफिशरी शिरले होते. म्हणजे जी लोक अपेक्षित नाही, जसं आता हे लाडक्या बहिणीच्या बाबतीत झालं. हे जे नियम होते ते आधी पण होते लाडक्या बहिणीचे, फक्त त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्याच्यामुळे नियम काही लागले नव्हते. आता ती नियम लागण्याची स्थिती तयार झालेली आहे. तसं सेम ह्या PM किसान योजनेच्या बाबतीत झालं होतं. PM किसानमध्ये सुद्धा जे आहे बरीचशी अशी लोक इन झाली ज्यांनी तो लाभ घेतला आणि याच्यात 6,000 रुपये मिळतात. 2-2-2. ओके. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे 2x2x2 जे आहे असे 2-2 हजाराच्या 3 याच्यामध्ये मिळतात. फेब्रुवारी 19 मध्ये लॉन्च झालं होतं. आता याचा पण बेस जो आहे ना ते तेलंगणामध्ये एक योजना आली होती बघा. तर ती योजना जी होती रैतू बंधू योजना जी आहे ती एवढी सक्सेसफुल झाली, तिला डोक्यावर घेतलं गेलं आणि तिच्यातून मग बऱ्याच राज्यांमध्ये कालिया नावाची योजना आली होती. भावांतर भुगतान मध्य प्रदेशने आणलं होतं. सगळ्यांनी आणलं काही ना काही. मध्य प्रदेशचं तर सगळं इकॉनॉमीच उलटी होऊन गेली भावांतर भुगतानमध्ये. त्यांनी सांगितलं होतं की मार्केट रेटमधला जो गॅप पडणार आहे तो आम्ही देऊ तुम्हाला वगैरे वगैरे. हळूहळू काळाच्या ओघात मग हे चेंजेस झालेत तिथं. आता सध्या जर तुम्ही बघितलं 6,000 रुपये आपण इलिजिबल फार्मर्सला देतो, 2-2 हजार रुपये, आणि हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे. शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली हे पैसे जातात. ओके. आणि दुसरी जी गोष्ट आहे बघा की शेतकऱ्याला जे आहे इनपुट्स याच्यातून दिले जाऊ शकतात. म्हणजे तो मनी लेंडरकडे जायची गरज नाही पडायला पाहिजे. का सुरू केलं, सावकाराच्या तावडीमध्ये शेतकरी अडकता कामा नाही. आता तसं बघायला गेलं तर 6,000 आणि त्याचं खूप काही होणार नाही आहे, पण त्याला थोडाफार बूस्ट शेतकऱ्याला मिळून जातो. चांगली गोष्ट आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजना जी आहे बघा. ओके.
आता ही जी योजना आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना, ही व्हॉलंटरी पेन्शन स्कीम आहे. हे काय सर्वांसाठी नाही, व्हॉलंटरी, ऐच्छिक. तुमची इच्छा असली तर तुम्ही करा, इच्छा नसेल तर करू नका. मंथली पेन्शन आहे बघा स्मॉल अँड मार्जिनल फार्मरसाठी. कंडिशन क्लिअर आहे. आता याच्या पण तिथं निकष आहे, स्मॉल कुणाला म्हणायचं, मार्जिनल कुणाला म्हणायचं, किती शेती तुमच्याकडे आहे त्याच्यानुसार हे ठरतं. आता ही योजना आली होती 12 सप्टेंबर 2019ला. हिच्यामध्ये तुम्हाला जे आहे 3,000 रुपये पर मंथ आफ्टर द एज ऑफ 60. ओके, वय वर्ष 60 नंतर तुम्हाला दर महिन्याला किती रुपये भेटणार? 3,000. बरं, हिच्यामध्ये आज तुम्ही जर हे करत असाल तर तो शेतकरी किती 18 ते 40 वयोगट जो आहे बघा, ऑगस्ट 1, 2019ला ज्याचं वय 18 आहे किंवा 40 आहे ते लोक याच्यात इन होऊ शकतात. मग आता हिच्यावर पण डिबेट्स आहेत मुळात की बाबा आज जी व्यक्ती समजा चला 19 मध्ये 40 वर्षाची होती, ती आता समजा किती असेल, 6 वर्ष झाली, 46 वर्षाची पकडा तुम्ही, म्हणजे अजून 14 वर्ष त्याला वाट बघायची. अजून 14 वर्षांनी जे आहे 3,000ची किंमत किती असणार आहे? किती असेल बरं? मग पुण्यात मेस कदाचित 10,000 6,000 होऊ शकते, बरोबर. मग हे वर्क होईल का त्या काळाच्या ओघात? म्हणजे जे LIC मध्ये गुंतवणूक करणारी जी लोक आहेत ना, त्यांचे जेव्हा वर्ष संपलेत, झालं बा मॅच्युअर झालं, त्यांना जे पैसे भेटलेत 80,000 1,20,000 है ना, कधी आयुष्याच्या साठीत, त्याला फीलच येत नाही ना त्या गोष्टीचं. कारण ते आत्ता इन्व्हेस्टमेंटमध्ये भारी वाटतं ते, पण ते पुढं जाऊन तेवढं वर्क होतं आहे का? मग त्याच्याऐवजी सोनं घेतलं असतं तर काय वाईट झालं असतं, असं पण विचार करतात, बरोबर. पण सोनं चोरीला गेलं असतं मग पॉसिबिलिटी आहे ना तिथं, बरोबर. प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे आता याच्यात गव्हर्नमेंट पण जे आहे कॉन्ट्रीब्यूट करतं, तुम्ही थोडं करा, गव्हर्नमेंट थोडं करणार. LIC जी आहे ती मॅनेज करते हा पेन्शन फंड. ओके, आणि जर शेतकरी ज्याच्या नावाने स्कीममध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं त्याची जर डेथ झाली तर त्या शेतकऱ्याच्या जोडीदाराला जे आहे 50% पेन्शन मिळणार. म्हणजे हजबंडच्या नावाने असेल वाईफला, वाईफच्या नावाने असेल हजबंडला, जे आहे 50% म्हणजे 1,500 रुपये त्यांना मिळतील. म्हणजे असं नाही की त्यांना काहीच भेटणार नाही. माणूस जर गेला तर मग त्या केसमध्ये जे आहे 1,500 रुपये तुम्हाला मिळेल पेन्शन. ओके, आणि हे कुणासाठी आहे? ज्यांच्याकडे 2 हेक्टरपर्यंतची जमीन आहे, असेच स्मॉल अँड मार्जिनल, बाकी ज्यांना एंट्री नाही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे आता लाईफ नावाचा जो कन्सेप्ट आहे, हा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. आता लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट जे आहे तर याच्याने जे आहे देशातली सस्टेनेबिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करायची आपल्याला. आपलं जे डे टू डे लाईफ आहे ते अशा पद्धतीने जगायचं की ते शाश्वत आयुष्य असलं पाहिजे. कुणी सांगितलं आहे? आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी ही संकल्पना मांडली होती. सो लाईफ ही संकल्पना माहीत पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता इथं गिनी कोइफिशियंटचा उल्लेख आहे बघा, गिनी कोइफिशियंट. ओके, गिनी कोइफिशियंट जे आहे तर यामध्ये जे आहे बघा इनइक्वॅलिटी बघितली जाते. आपले जे इकॉनॉमीमध्ये रिसोर्सेस जे काही डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, मग काही लोक श्रीमंत आहे, काही लोक जे आहे तर ते गरीब आहेत. म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस कसं आहे, अनइक्वल आहे. मग आता गिनी कोइफिशियंट जे आहे बघा त्याचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये अनइक्वल इन्कम जे आहे त्याच्याबरोबर जे आहे वेल्थ, ओके, कन्झम्पशन विथ इन सोसायटी जे आहे बघा. म्हणजे आता ह्या गोष्टींचा विचार केला जातो. गिनी कोइफिशियंटवर प्रश्न सगळ्याच परीक्षांमध्ये विचारून झालेले आहे. अशी कुठली परीक्षा नसली ज्यात इकॉनॉमी सिलेबसला आहे जे त्यात प्रश्न नसेल. गिनी कोइफिशियंट जो आहे हा असा नंबर आहे बघा जो 0 आणि 1च्या मध्ये असतो बघा. ओके, 0 याचा अर्थ असतो परफेक्ट इक्वॅलिटी. 0 म्हणजे काय, 100% समानता आहे तिच्यामध्ये, प्रत्येकाकडे सेम इन्कम आहे बघा. ओके, असं होईल का? असं होत नसतं बघा. ओके, 1 जर असेल याचा अर्थ होतो परफेक्ट इनइक्वॅलिटी जे आहे ना, एक व्यक्ती सर्वांचं ऑल इन्कम हे पण शक्य नाही. ओके, म्हणजे अनंत अंबानी सगळ्यांचं इन्कम खेचून घेतलं, असं होईल का? होणार नाही असं. ओके, एका व्यक्तीकडे सगळी संपत्ती असं होणार नाही. न की दुसरी कंडिशन जी आहे की समान म्हणजे सगळ्यांचं इन्कम सेम असंही होणार नाही. याच्यामध्ये सगळं गणित असतं बघा. सो लॉरेन्स कर्व जो असतो हा पण तुम्हाला विचारला तो हा आहे लॉरेन्स कर्व.
ह्या लॉरेन्स कर्ववरून गिनी कोइफिशियंट जो आहे तो कॅल्क्युलेट होतो किंवा त्याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन म्हणजे लॉरेन्स कर्व असतो बघा. तुम्हाला हे विचारलं जातं की लॉरेन्स कर्व कसे संबंधित आहे, तर लॉरेन्स कर्व कसे संबंधित आहे, लॉरेन्स कर्व जो आहे तर तो इकॉनॉमीशी संबंधित आहे. इथं जे आहे ग्राफिकल प्रेझेंटेशन इनइक्वॅलिटी विथिन द पॉप्युलेशन जे आहे बघा, आपल्या समाजामध्ये जी काही असमानता आहे रिसोर्सेसच्या बाबतीत ती इथं ग्राफिकली टाकलेली. आता बघा ही जी 45 डिग्रीची लाईन आहे, 45 डिग्रीची लाईन कळते ना, असं जर राहतं हे किती आहे 90 डिग्री, ही लाईन अशी मधून गेली याला म्हणतात 45 डिग्री. ओके, गणित नाही तर काय होतं ते कळलंच नाही, कुठून आले 45. ओके, तर थोडंसं शाळेत जायचं ना, गणिताचं पुस्तक थोडीशी धूळ झटकायची तिच्यावरची. ओके, लाईन ऑफ इनइक्वॅलिटी 45 डिग्री. इथं जे आहे हा लॉरेन्स कर्व आहे बघा. म्हणजे काय की हे जर असं राहिलं असतं तर इक्वॅलिटी राहिली असती. इक्वॅलिटी आहे का, नाही. लॉरेन्स कर्व तुम्हाला दाखवतो की इक्वॅलिटी नाही. डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस वेगवेगळं आहे बाबा. त्याच्यानंतर जे आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ओके, आता आयुष्यमान भारत जे आहे जगातली सगळ्यात मोठी जे आहे हेल्थ सर्व्हिस किंवा जे आहे तुम्हाला हेल्थ फॅसिलिटी देणारी योजना आहे. जगातली सर्वात मोठी का, कारण आता 70 वयोगटातले सगळे जे वरचे आहेत बघा 70 प्लस त्यांना पण हिच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आपण बजेटमध्ये हा रेफरन्स बघितला होता. ओके, सो मुळात जे आहे की ह्या सर्व हिच्यात आता जवळपास जे आहे सगळे बऱ्यापैकी आलेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर याला वर्क करते. आता जे काही नीडी आहेत बघा तर त्यांना जे आहे जे फिनान्शियल बर्डन त्यांच्यावर येतं, जर तुम्हाला अचानक हॉस्पिटलाइज व्हावं लागलं तर खूप जास्त पैसा खर्च करावा लागतो हा ना. वल्नरेबल ग्रुपसाठी जे आहे हा सगळा मुद्दा त्याच्यामध्ये येतो. असेस टू क्वालिटी हेल्थ सर्व्हिस जे आहे बघा, गुणवत्तापूर्वक जी काही सेवा आहे ती पाहिजे असली तर तुम्हाला पैसे द्यावे लागतात. आणि जे आहे त्याच्याकरता जे आहे बघा ही योजना आहे की जिच्यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज जे आहे ते मिळतं. जवळपास 12 करोड फॅमिलीचं टार्गेट आहे, 55 करोड बेनिफिशरीज. हिच्यामध्ये प्रायोरिटी जी आहे की जवळपास 40% पुअरेस्ट पॉप्युलेशन आली पाहिजे. ओके, 12 करोड फॅमिली, 55 कोटी व्यक्तिनिष्ठ जे आहे बघा बेनिफिशरीज जे आहे, 12 कोटी फॅमिली, 40% गरीब जे आहे पॉप्युलेशन त्याच्यामध्ये आली पाहिजे. फंडिंग कसं आहे याच्यामध्ये 60-40. 60 कोण करणार सेंटर, 40 कोण करणार स्टेट. आणि जे नॉर्थ ईस्ट आणि हिमालयन स्टेट्स आहेत जम्मू काश्मीर याला किती राहतं 90:10. म्हणजे 90% कोण करतं सेंटर आणि ते स्टेट किती करणार 10%. ओके, कारण ते हे स्टेट कसे आहेत यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं आपल्याला. नॉर्थ ईस्ट आणि हिमालयनमध्ये पण काय हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर जे आहे बघा. आणि नॉर्थ ईस्टर्न जे आहे ते सगळेच ईशान्य भारतातले जे आहे. ओके, आणि जे युटीज आहेत म्हणजेच केंद्रशासित प्रदेश, त्या केंद्रशासित प्रदेशाला किती 100% जे आहे तर ते फंडिंग कोण करतं सेंटर करतं बघा. ज्यांना विधानसभा नाही आणि ज्याला विधानसभा आहे त्याला परत तोच फंड आहे 40-60-40चा. मग विधानसभा कुठल्या कुठल्या युनियन टेरिटरीला आहे 3. ओके, गुड. सो आता याच्यामध्ये लाभार्थी निवडायचे कसे, सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011. सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 नुसार लाभार्थी निवडायचे बघा. सामाजिक आणि आर्थिक जनगणना जी आहे ओके तिथून जे आहे मग तुम्हाला मिळतं. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे बघा PM इंटर्नशिप स्कीम जी आहे बघा. ओके, आता आपला जो यूथ आहे त्या यूथला आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी स्किल त्याच्यासाठी इंटर्नशिप योजना आपण आणलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा की जे ॲकॅडमिक लर्निंग आहे आणि रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स याच्यातला गॅप कमी करायचा. ओके, आता सिंपल कसं असतं जे स्कूल कॉलेजमधलं क्लासरूम टीचिंग आहे आपलं बरोबर, ते क्लासरूम टीचिंग आणि ॲक्च्युली जे आहे जगात काय आपण करतो ह्या गोष्टी कशा आहेत वेगवेगळ्या आहेत बघा. आणि बऱ्याचदा जे आहे की स्किल डिमांडेड बाय मार्केट हे प्रोव्हाइडच होत नाही, त्याच्यामुळे काय होते बेरोजगारी आपल्याला दिसून येते. मार्केटला जे स्किल पाहिजे ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मार्केट जॉब देणार आहे का नाही. आणि आपले जे सिलेबस आहेत किंवा रुटीन ज्या काही अकॅडमिक्स आहेत तर ते कसं आहे पुअर आहे बघा. म्हणजे ते त्याच्यामुळे इथं जर तुम्ही बघितलं तर
हा जो गॅप आहे तो आपल्याला काढायचा. मग याच्याकरता गव्हर्नमेंटने काय केलं, 500 कंपन्यांबरोबर गोष्टी साईन केल्या आहे की जिच्यामध्ये इंटर्नशिप यूथला दिली जाईल. तिच्यामध्ये जे आहे 5 वर्षामध्ये टार्गेट ठेवलेलं आहे की 1 करोड यंग पॉप्युलेशन जी आहे त्यांना हिच्यामध्ये जॉब मिळतील. ओके, आता या सर्व हिच्यामध्ये जे आहे रिअल लाईफ एन्व्हायरमेंट वगैरे जे आहे ते त्यांना मिळेल, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज करतील. बघा याच्यामध्ये त्यांना दर महिन्याला 5,000 रुपये मिळतील आणि वन टाईम 6,000 रुपये मिळतील. बघा 12 महिन्यांसाठी 5,000, वन टाईम 6,000 असं त्यांना मिळेल. आता 21 ते 24 वर्षातल्या वयोगटातल्या ज्या आहेत यंगस्टरसाठी ही योजना आहे ज्यांना पूर्णवेळ नोकरी नाही. ओके, नाही तर तिकडं पण इकडं पण असला प्रकार नको. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा ऑग्युमेंटेड इंटेलिजन्स जे आहे असा शब्द आहे बघा इथं. ऑग्युमेंटेड इंटेलिजन्स, ऑग्युमेंटेड इंटेलिजन्स म्हणजे काय, ह्युमन प्लस मशीन. ओके, म्हणजे माणसाच्या कॅपेबिलिटीज, माणसाची क्षमता आणि मशीनची क्षमता या दोघांचा विचार करून जे जन्माला येतं ना त्याला म्हणतात ऑग्युमेंटेड इंटेलिजन्स. कारण नुसतं मशीन घेतलं तर मशीन डोकं लावेल का, नाही लावणार. तुम्ही जेवढे इनपुट दिले तेवढंच काम करेल ते. ऐन वेळेस ते विचार करू शकतं का, नाही करणार. ओके, सिम्पली जर आहे आपल्याकडं कसं असतं बघा, आपल्या घरी जर समजा आपण जेवायला बसलो, 4 लोक 5 लोकांचा स्वयंपाक आहे, अचानक जर 2 लोक आली तर काय करतो आपण, हा ना, आपण पण त्यांना म्हणतो बसा जेवायला. मग जे काही असेल ते आपण ॲडजस्ट करून घेतो त्याच्यामध्ये, पहिला प्रायोरिटी आपण त्यांना. मशीन असं करेल का बरं, मशीन म्हणणार हां हे 5 लोक जेवायला यांचे इनपुट आहे तिथं, हां हे 5 जेवा, तुमचं काय आहे दोघांचं, हां बरोबर. म्हणजे जर समजा हा ना भाजी कमी असेल तर मग घरातले लोक बघतात अरे भाजी कमी आहे का, मग ते थोडं थोडं खाणार, दुसऱ्याला देणार, घ्या तुम्ही 4 वेळा आग्रह करून. ओके, बाहेर जास्त लोड नाही घेत अशा गोष्टीत, देताय ना येऊ द्या, पण घरच्यांना ते सांभाळून घ्यावं लागतं. मशीन असा विचार करू शकतं का, नाही. म्हणून मशीन माणसाला रिप्लेस कधी करू शकत नाही. ओके, सारासार विचार करण्याचा जो काही सगळं किंवा ती बुद्धी आहे ती माणसाकडे आहे. माणूस ती वापरत नाही गोष्ट वेगळी आहे, पण त्याच्याकडे ती आहे. सो मुळात त्याच्यामुळे जे आहे ऑग्युमेंटेड इंटेलिजन्स जे आहे ह्युमन प्लस मशीन या दोघांच्या कॅपेबिलिटीज एकत्र टाका, ती ऑग्युमेंटेड इंटेलिजन्स आहे. याला इंटेलिजन्स ॲम्प्लिफिकेशन सुद्धा म्हटलं जातं किंवा कॉग्नेटिव्ह ऑग्युमेंटेशन पण म्हटलं जातं. बघा कॉग्नेटिव्ह अप्रोच इथिक्समध्ये शिकलो आहे आपण, बोध होणं एखाद्या गोष्टीचा जो आहे ना. आठवतं का तुम्हाला कॅब मॉडेल जे आहे ते, है ना, कॉग्नेटिव्ह, अफेक्टिव्ह आणि बिहेवियर. म्हणजे सिम्पल आहे, इथं जर आपण किंग कोब्रा आणून ठेवला तर काय होईल, काय होणार, ते लगे मागचे म्हणतील बरं झालं मागं बसलो होतो, पटकन निघून जातील. ओके, पण याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय असतं, कॉग्नेटिव्ह अप्रोच, बोध होणं की अरे हा साप आहे, हा प्रॉब्लेमॅटिक आहे. अफेक्टिव्ह, त्याच्यानंतर इमोशनचा नंबर येतो. बघा साप आहे, तुम्हाला पहिले कळतं ना, बोध झाला, मग आता काय होईल, भीती, फिअर, बिहेवियर जे आहे त्याच्यानंतरची केस आहे की मग तुम्ही यू विल रन अवे. असं होईल का, त्याच्याबरोबर जाऊन सेल्फी गिल्फी काढतो किंवा ते सापाचे शोज असतात ना, ते जाऊन पार त्याला किस करते डोक्यावर वगैरे, असले प्रकार तुम्ही करणार ना, काही संबंधच येत नाही, पटकन पळून जाऊ आपण. हां तेच जर कुत्र्याचं पिल्लू असलं तर मग जो तो इच्छा असो नसो जवळ घेऊन, है ना, कारण बोध होतो की नाही हे कुत्र्याचं पिल्लू काही करणार नाही. अफेक्टिव्ह, प्रेम येऊ शकतं तुम्हाला, है ना. 14 तारीख आज, बरं. सो ध्येय काय आहे याचं, ऑग्युमेंटेड इंटेलिजन्स जे आहे बघा आजच्या डेटमध्ये की ह्युमन पोटेन्शियल जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, इम्प्रोवाइज करायचं आहे. जॉब परफॉर्मन्स पण त्याच्यामध्ये इम्प्रोवाइज होणार आणि ओव्हरऑल जी सगळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचं बेनिफिट आपल्याला मिळेल. सो इकॉनॉमिक सर्वे जो आहे त्या इकॉनॉमिक सर्वेमधला या सगळा कन्सेप्ट होतो बघा, बरोबर. ही जी PDF आहे ही PDF तुम्हाला उद्याच्या हिच्यामध्ये, कारण ही स्कॅटर्ड आहे माझ्याकडं, उद्याच्या हिच्यामध्ये जे आहे तुमच्या ग्रुपला पण येऊन जाईल. तुमच्या कुठले मुद्दे राहिले किंवा रिव्हिजनला पण तुम्हाला हेल्प होईल याच्यातून. आता एक कन्सेप्ट किती झालेत बरं टोटल, जवळपास, है ना. आता याची कंडिशन काय असते बघा, इकॉनॉमिक सर्वे वाचला पाहिजे,
तर इकॉनॉमिक सर्वे वाचायच्या आधी हे क्लिअर पाहिजे तुम्हाला, तर इकॉनॉमिक सर्वे आपल्याला समजतो. ओके, सो ती एक गोष्ट मॅटर करते बघा. किती? 30. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं आहे, आजच्या आज हे रिवाईज करायचे बघा. हे सगळे कन्सेप्ट रिवाईज झाले पाहिजे. जवळपास 5-7 स्कीम पण होत्या. ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या पाहिजेत, आजच्या आजच रिवाईज झाल्या पाहिजे. ओके, सो हे एकदम बेसिक आहे. ओके, आता इथिक्सचं लेक्चर नाही होणार इथून पुढं, कारण हे 30 जे कन्सेप्ट आहेत है ना, हे आत्ता क्लिअर करायचे आजच्या आज. ओके, इकॉनॉमीचे जे कन्सेप्ट आहे, कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही गोष्टी ज्या त्या खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. असं सिम्पल आहे हा ना. इथिक्स होणार नाही, कसली खुश झालेत ते, आज काय नाही आहे. तोंड बघायचं. ओके, चलो, थैंक यू.